हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आश्वस्त आहात ना? खरं जसं बोलले, देखो पास काहीतरी महान कार्य करणार आहे, काहीतरी महान कार्य करणार आहे। देखोपाने बोलले, आज मी याच्या जीवनामध्ये जे बंद दरवाजे उघडणार आहेत। हालेलुया, हालेलुया, बंद दरवाजे उघडणार आहेत। कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही प्रकारे तुमच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत, ज्या आश्वादाला थांबून ठेवलेल्या आहेत, ते आज देखो दार उघडणार आहे। हालेलुया, विश्वास ठेवशीला देवाचा गौरव बघशीला, विश्वास ठेवाने देवाचा गौरव बघा। हालेलुया, आपण वाचूया, वेळ नाही घालवता। मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 3रा वचन। मार्क चॅप्टर 16 वर्सेस 3। थैंक यू जीसस। मार्क 16:3। मार्क 16:3। तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरीच्या तोंडावरून जाऊन आपल्याकरता कोण लोटील? पुन्हा एक मार्क 16:3। हां, तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरीच्या तोंडावरून जाऊन आपल्याकरता कोण लोटील? तेव्हा त्या एकमेकाशी म्हणत होत्या। तर बायका बोलतात ना, काय करू ग, माझ्या जीवनात असं चाललं ग, माझं समस्या असं आहे ग, हे कधी निघायचं माहित नाही ग, काय करू ग, काय करू असं असतं ना। अशा बहिणी दोन बायका असं एकमेकांशी बोलत होत्या, तर काय करायचं? बोलता बोलता येत होते, चर्चा करत करत येते। यायला मोठे कामासाठी, कशा मोठे काम करण्यासाठी यायला, पण येता येता या दोघांचं काय डिस्कशन सुरू आहे? अगं तेवढे मोठे तोंड कोण काढायचं ग? बोलता बोलता यायला आणि हा चर्चा त्यांच्या डोक्यामध्ये सुरू आहे। आज तुम्ही पण बरेच लोक तुमच्या जीवनामध्ये बरेच प्रश्नांसाठी डोक्यामध्ये एक विचार करत आहे की माझा हा समस्या कधी माझ्या जीवनातून निघून जाईल, कधी मी या बंद दरवाजा खुला होईल त्यातून मी बाहेर जाईल, की हा जो माझ्या जीवनामध्ये जो अडकण आहे ते कधी माझ्या जीवनातून निघून जाईल, कधी मी आशीर्वादित होईल। तुमच्यासाठी त्याचं वचन आहे। हालेलुया, मी भरपूर प्रकार आहेत, पण आपल्याला वेळ खूप कमी असेल, थोडं एक 2-3 उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे आज। पहिला मी उदाहरण बघूया, जी वांझ स्त्री, त्याचा जे बाळ होऊ नये असलेला दरवाजा बंद होता, त्याला देवाने कशी उघडली? पहिली पॉइंट समजलं? जीवांत स्त्री, बायबल म्हणते, ज्या स्त्रियांना मी कुस दिलेली आहे त्याला गर्भधारण करण्यासाठी। दुसरी गोष्ट, स्त्रियांना जोपर्यंत बाळ होत नाही, ती परिपूर्ण होत नाही, ती कंप्लीट होत नाही। स्त्रियांना मुलं व्हायलाच पाहिजे, हा ब्लेसिंग आहे, आणि पुढचं फळ हा देवाने दिलेली संपत्ती आहे, धन आहे। मनुष्य घर, बंगला, गाडी मिळू शकतात मुलांना, तर तुम्ही किती पण म्हणा, आम्ही पैसे भरून मेडिसिन घेऊन मेडिकल किती पण करा, तसं झाले की एक पण वांझ राहिले नसते। तुम्ही ट्रीटमेंट जरी केला, त्यामध्ये पण देवाचा आशीर्वाद आल्याशिवाय कोणाला मुलं होत नाही। कळालं का? काय लोकांना नवरा बायकोमध्ये काही कॉम्प्लिकेशन नसतात, त्यामुळे ते करतात काय काय ते ट्रीटमेंट्स, IVF, टेस्ट ट्यूब बेबी, काय काय ते करतात। कशासाठी करतात? त्यांच्यामध्ये काहीतरी आहे, पण देवासाठीच, देवाचं ब्लेसिंग शिवाय कुणाला मुलं होत नाही। मुलं हा देवाची देणगी आहे। ज्या स्त्रीची कुस बंद आहे, तो दरवाजा देवाने उघडली। हालेलुया। पहिली गोष्ट आम्हाला ही लक्षात पाहिजे की आमच्या देवासाठी सर्व काही शक्य आहे, बरोबर? आमच्या देवासाठी सर्व काही शक्य आहे। ऑल थिंग्स आर पॉसिबल टू आवर गॉड। आमच्या देवाला सर्व काही शक्य आहे। ते वचन आपण पहिला वाचूया, लूक शुभवर्तमान पहिला अध्याय 37वा वचन। लूक 1:37, लूक 1:37, लूक 1:37। हां, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही। समजलं? देवाला काहीच अशक्य होणार, काहीच म्हणजे तिथं संपलं। असं नाही की थोडं होणार नाही, असं काही नाही, काहीच, नथिंग इज इम्पॉसिबल। समजलं? आणि तिथं फुल स्टॉप आहे। अमुक गोष्टी देव करू शकतो, अमुक गोष्टी करू शकत असं नाहीये, तो सर्व काही करायला शक्तिमान आहे। He can do all things. तो सर्व काही करतो। ही आमच्या डोक्यात पहिलं पाहिजे की देवाला सर्व काही शक्य आहे, देव सर्व काही करू शकतो, ही पहिली गोष्ट आपल्याला जाणली पाहिजे। आता मी बघूया, पहिला ज्या स्त्रीची जे बंद कुस देवाने कशी उघडली, ज्या वांझ स्त्रीला देवाने आठवण करून
ते दरवाजा कसा देवाने उघडले याबद्दल आपण बघूया. लूक शुभवर्तमान पहिला अध्यायामध्येच आपण 5 ते 7 वचन वाचूया. 5 to 7. लूक 1 5 to 7. लूक 1 5 ते 7. हा. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखऱ्या नावाचा कोणी एक याजक होता. हा. त्याची पत्नी अरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. हा. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. अलिशिबा वांस असल्यामुळे त्यास मुलबाळ नव्हते. ती उभयता वयातीतली झाली होती. एकदा असे झाले की हालेलुया. काय सांगते? अलिशिबा आणि जकरिया. तुम्हाला सर्वांना माहित आहे ह्या गोष्टी. हे काय नवीन आहे का? तुम्ही लोकांना स्कॉलर्स आहेत प्रभूमध्ये. देवाला गौरव असो. आमेन. आपल्यासाठी नवीन आहे. मी काय लोकांशी बोलत असतो बायबल बद्दल, काहीच माहित नाही, कितीतरी वर्षापासून प्रभूमध्ये समजाले, कितीतरी वर्षापासून प्रभूमध्ये मी काय ते त्याने काउन्सिलिंग करता होय असं लिहिलं. ते कोण माहिती? माझ्या आधीपासून प्रभूमध्ये आहे. माझ्या आधीपासून ते मी 27 वर्ष प्रभूमध्ये आहे. माझ्या आधी पण प्रभूमध्ये नाही आहे. ते नुसतं हाय म्हणून दाखवतात, पण तुम्ही प्रभूमध्ये आहे. हालेलुया. टाळे वाजत तुमचं स्वतःसाठी. हालेलुया. बरोबर आहे. आनंदाची गोष्टी आहे. अलिशिबा आणि जकरिया हे दोघे पण नीतिमान होते. पहिली गोष्ट, हे दोघे पण नवरा बायको देवाच्या भयामध्ये लोक होते. तुमच्या डोक्यामध्ये कधी कधी प्रश्न असते की माझा जीवनात एवढा गोंधळ का? काय लोकांनी चुकीच्या गोष्टी केल्या कारणाने ते काय लोकांना परीक्षा असतो, काय लोकांना आपल्या मूर्खत्वामुळे दुःख भोगायला लागतो. आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही कशामुळे भोगत आहे, तुमच्या जीवनातला त्रास कशामुळे आलाय तुम्हाला माहित आहे. ओके. पण इथं हा दोघे नवरा बायको नीतिमान होते, देवाच्या आज्ञा पाळणारे होते, देवाचे नियम शास्त्र पूर्णपणे पाळणारे नवरा बायको होते, देवाच्या भयातले लोक होते. पण त्यांना मूल नव्हतं. मूल नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हातारे झाले. म्हणतात ना आता काय 36 झालं 38 झालं, आता प्रेग्नन्सीचे चान्सेस नाहीयेत, आता काही बाळ होत नाहीये करतात ना. बायबल सांगते उभे तो दोघे म्हातारे, दोघे पण पूर्ण म्हातारे झालेले दोघे पण हे ना मूल बाळ नव्हते. त्यानंतर तुम्ही बघितला त्या ठिकाणी देवदूताने त्यांना दर्शन दिली. देवदूताने त्यांच्याशी बोलले, त्यांना दर्शन देऊन मंदिरामध्ये. कधी कधी काय होतं माहितीये, आपल्या प्रार्थनेवर आपल्याला विश्वास नसतो. समजाले? आपल्या प्रार्थनेवर आपल्याला विश्वास नसतो, पण देव तुमची प्रार्थना कधी विसरत नाही. त्याला विलंब लागेल उत्तर द्यायला, पण तो कधी विसरत नाही. आपण त्याच अध्यायामध्ये लूक 1 मध्ये 10 पासून 20 पर्यंत आपल्याला वाचायचं. थोडं वचन आपण वाचूया 10 पासून. लूक 1 10 पासून. हा. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता. हा. तेव्हा प्रभूचा धूप वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. आता हा प्रधान याजक पहिला होता ना, आतपर्यंत जाणारा एकच याजक असतो. सगळे आतपर्यंत जाऊ शकत. आज तुम्हाला नाही मला येशूच्या कृपेने देवाचा स्तंभाच्या आधारे आम्हाला परम पवित्र एंट्री आहे. एनी टाइम घरी बसले डॅडी म्हणले की गेले स्वर्गाला. हा. झोपलं डॅडी म्हणले की गेले स्वर्गाला. हा. फिरत फिरत रस्त्यावर लई गर्दी येतात, डॅडी म्हणले की गेले स्वर्गाला. आता आहे, पहिलं नव्हतं. हा. पहिलं कधीतरी एक याजकांना फक्त जायचे आणि लोक बाहेर की नाही, ते काठी असायची त्याला धरून बसायचे. त्यांच्या कारांनी याजकांच्या जगेला घुंगरू घालायच्या, त्यांच्या जगेला घुंगरू, आणि त्यांना ती काठीला बांधून त्यांची दोरी बांधून बाहेर बांधलेला असायच्या. माणूस आत गेला जिवंत बाहेर येणार गॅरंटी नसायचं. आज बघा किती पाप करून डॅडी बरायचं परत बाहेर यायचं. पहिलं नव्हतं. माणूस आत गेले मरून पडायचे दात. पण आता जकरियाने तरी काय केले, तसंच याजक पण आत गेले सेवा करत होते. अचानक देवदूताने दर्शन दिली. आत देवदूताने दर्शन दिली दूध चालत असताना. पुढे 12. त्याला पाहून जकरिया अस्वस्थ व भयभीत झाला. घाबरले. देवदूताने त्याला म्हटले, जकरिया भिवू नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. काय म्हटलं पहिली गोष्ट? भिवू नकोस, तुझी विनंती ऐकण्यात आलेली आहे. मला सांगा आता जकरिया
म्हातारा झाला, आता प्रार्थना केली असेल का मला बाळ दे म्हणून? हालेलुया. समजायला मी काय बोलायला? सर्वांना समजते ना मराठी? हालेलुया. म्हातारे झाल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली नाही मला बाळ पाहिजे म्हणून, पण आता उत्तर कधी आली? जकरिया, तुझी विनंती ऐकण्यात आलेली आहे बाबा, मी आलो बघ त्यासाठी. देव प्रार्थना तुझी लेखत नाही. काय म्हणले? पुन्हा एक बार रिपीट. नाही तेच पुन्हा एक. हा ते देवदूताने त्याला म्हटले, देवदूताने त्याला म्हटले, जकरिया, जकरिया, भिवू नकोस, भिवू नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. आमेन. पहिली गोष्ट भिवू नकोस, कारण घाबरला. आता परम पवित्र स्थानात मीच एकटा असतो, दुःख झालं, हे कोण येऊन उभारलं समोर? देवदूतांच्या आकार तुम्ही बघितला, दुप्पट उंच आणि उंच. त्यांचा स्ट्रक्चर, त्यांचा जो काही एक्सप्लेनेशन आहे बायबलमध्ये, आता बायबलमध्ये भरपूर आहे प्रॅक्टिकलमध्ये. एक पाय समुद्रात, एक पाय जमिनीवर. काठीत उभं राहून कडेला बीचवर असं पाय ठेवून नाही, समुद्रात. देवदूत गॅब्रिएल देवदूत कसं होता, मिखाएल देवदूत कसं होते, हे सगळी भयानक देवदूत इतके. आणि इथं ह्या दर्शन दिल्यानंतर घाबरला, दचकला, म्हटलं भिवू नकोस बाबा, नाव घेऊन हाक मारली. जकरिया, भिवू नकोस, तुझी विनंती ऐकण्यात आलेली आहे, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे, म्हणून मी आलो. पुढे, तुझी पत्नी अलिशिबा, हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. बघा डिक्लेरेशन, देव जेव्हा देतो पूर्ण करतो. हालेलुया. देव अर्धवट देऊन सोडणारा देव नव्हे. देवाने एखादा काम तुमच्या जीवनामध्ये सुरू केला ते तो पूर्ण करणारा देव आहे. देव बोलल्याने ते पूर्ण करणार म्हणजे करणार. मग देवाने काय म्हटले, तुझी विनंती ऐकण्यात आलेली आहे बाबा. अलिशिबा पासून नाव घेऊन तू म्हणत अशी ती म्हातारी झाली, त्याला पिरियड्स येत नाही, आता कुठं ती गरोदर होणार? नाव घेऊन म्हणते ना, देवाला तुझ्या नावाने तुला हाक मारतो. बायकोची नाव पण सांगितले. आता अब्राहम म्हणे सारापासून, हागारेपासून बोलले नाहीत कधी. इथे काय म्हणलं, जकरिया तुझं प्रार्थना ऐकण्यात आलेलं आहे, तुझी बायको एलिझाबेथ आहे ना, त्याच्याकडून तुला मुलगा होणार आणि त्याचं नाव काय ठेव? योहान. पुढे, त्याच्या जन्माने तुला आनंद होईल. आमेन. व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. आमेन. त्याच्या जन्माने तुला उल्हास वाटेल, तुला आनंद होईल, पुष्कळ लोक हर्ष करतील. खुशी खुशी, सगळ्यांना आनंद. प्रॉफेसी झाली, सगळं झालं, देवबापांनी बोलले, विश्वास नसतो ना कधी कधी लोकांना. पुढे काय झाले बघा, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षासह मध्य कधीच प्राशन करणार नाही. आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्रायलच्या संतानातील पुष्कळास त्याचा देव प्रभू याच्याकडे वळवले की नाही बपतिस्मा करणारा योहान. भविष्यवाणी, प्रॉफेसी पहिले झालं सगळं. बापाचे अंतःकरणे मुलाकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनाच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. ही होणाऱ्या बाळासाठी बघा, अजून बी पण नाहीये. समजाले? देव आमचा जो अस्तित्वात नाही त्याला आहे असा बघणारा देव आहे. हालेलुया. जे अस्तित्वात नाही त्याला आहे असं बघणारा आमचा देव आहे. या ठिकाणी परमेश्वर म्हणते तिथे काहीच नाहीये, पण बाळ राहणार, बाळ होणार, बाळ झाल्यानंतर बाळ काय काम करणार, तो काय असणार, कुठल्या आत्मेने असणार, सर्व काही ए टू झेड प्रॉफेसी झाली. पूर्णपणे प्रॉफेसी झाली. सगळं काय झालं, सगळं ऐकायला आहे. सगळे काय डोक्यात जाईना, काय बोलवलं, हे काय बोलवलं, नाव माझंच आहे, बायकोचं नाव पण माझंच, बायकोची नाव घेतले, पण सांगायला काय दुसरी गोष्टी. आणि तर कुठलं दुनियात आहे का, दुसऱ्या जगात आहे का? हालेलुया. पुढे, तेव्हा जकरिया देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू बाबा, मी तरी म्हातारा, चक्क म्हातारा, कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नी वयातीत आहे. मी म्हातारा तर बायकोला मूड पण येत नाही.
म्हातारा, चक्क म्हातारा, माझी बायको वयातीत आहे, म्हातारी आहे, आता कुठलं काय माझ्या बायकोला बाळ होणार आणि मला बाळ होणार, काय सांगाल असं तुम्ही? पुढे 19. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणारा गॅब्रिएल आहे. आमेन. आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले आहे. येस. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. पुढे तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाही. हालेलुया. हालेलुया. काय म्हटलं? मी चक्क म्हातारा, नुसतं म्हातारा नाही, नुसतं म्हातारा नाही, ती एंड वाला म्हातारा. हालेलुया. आता मला कुठली काय बायको कसं माझं बाळ होणार? गब्रिएल काय म्हटले देवदूताने? अरे तुझ्याशी कोण बोलायला, इकडं लक्ष दे. कोण येरा गेला माणूस बोलत नाहीये, कुणीतरी तुला आश्वासन करत नाहीये. मी परमेश्वर उभा राहणारा गब्रिएल देवदूत तुझ्याशी बोलत आहे. यथाकाली पूर्ण होणाऱ्या शब्दावर तू विश्वास ठेवला नाहीस म्हणून तू मुका होशील. देवाचं वचन बोलले बोलले पूर्ण होते. टेक्स टाइम. कधी कधी इन्स्टंट होतो, कधी वेळेनं होतो, पण पूर्ण होतो. आता कधी सगळ्या प्रार्थना केल्या असेल, वो कधी केल्या असणार, आणि आता कधी वेळेला आले. आता सगळ्या म्हणतो काय रे बाबा चक्का म्हाताऱ्याला आता कशाला काय सांगायला असं. सारा पण हसली ना, का हसले? काय सांगणार रे बाबा, आता मला बाळ होणार नाही. हसली की नाही सारा? कशी हसली? तंबूच्या आत बसून म्हटलं काही कुणाला दिसत नाही. सारा का हसली? बाबाला सगळं माहिती आहे, मनात काय चाललंय तुमचं, काय विचार चाललंय, सगळं देवाला माहिती आहे. मग इथं त्याने म्हणे यथाकाली पूर्ण होणाऱ्या शब्दावर तू विश्वास ठेवला नाहीस म्हणून तू मुका होशील. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा. देव जो बोलतो तो पूर्ण करणारा देव आहे. या तोंड कोण सरकवेल, कोण आमच्या जीवनातला हा मोठा अडकणे काढेल? तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. तो जो सुरू केला तो पूर्ण करणारा देव आहे. अर्धवट सोडणारा देव नव्हे तो. आता आणलं बाबा इथपर्यंत, आता काय मला जमत आहे, तुझं तू बघून घे, नाही असं कधी म्हणणार नाही. आणि कधी निराश होऊ नका. माझी प्रार्थना देव तुझ्या लेखला गेलं, वाऱ्यात गेलं, उडून गेलं, कधी नाही. एक एक प्रार्थनेची त्या त्या वेळेला देव उत्तर देणार म्हणजे देणार. हालेलुया. आता पुढे बघूया मी 23 ते 25 पर्यंत, 23 to 25. लूक 1 मध्ये 23 to 25. 23 पासून पुढे. हां. मग त्याच्या सेवेत दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला. त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली आणि 5 महिने एकांतात राहिली. ती म्हणत असे की लोकात माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले, तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले. हालेलुया. म्हातारा माणूस, आता काय होणार म्हणलेला माणूस, जेव्हा देव तुमच्या जीवनामध्ये शब्द टाकतो ते तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देतो. गिव्स यू द ग्रेस, स्ट्रेंथ अँड पॉवर. जेव्हा सख्या निराश होऊन घरी गेला, मुखावून घरी गेला, तुम्ही त्या मधलं वचन आपण सोडलं थोडंफार, तिथं ते लोकांनी बघितले, बाबा काय बाहेर आले, त्यांना बोलता येईना. मग सगळ्यांनी ओळखलं, देवदूताचं दर्शन झालं असेल बाबाला, काहीतरी केलं आणि दिली रपाट, काहीतरी झाले म्हणून रपाट दिली, म्हणून आता मुखावून बाहेर आला. जेव्हा घरी गेले, आपली बायकोला जाणला, इमिडिएटली बायको गरोदर राहिली. इमिडिएटली बायको गरोदर राहिली. आणि बायको काय म्हटली 25 मध्ये, माझा होत असलेला अनाधार दूर करण्यासाठी देवाने माझ्या जीवनामध्ये महान कार्य केले. आमेन. तुमच्या जीवनामध्ये जे इन्सल्ट होत आहे, तुमच्या जीवनामध्ये जे अपमान तुमचा होत आहे, तुमच्या जीवनात तुम्हाला तुच्छ लेखत येतलो, ते दूर करण्याचा दिवस आलेला आहे. हालेलुया. 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 अलिशिबाने म्हटले, माझ्या जीवनातला अनादर दूर करण्यासाठी माझा देवाने माझ्या जीवनामध्ये महान कार्य केले. विश्वास ठेवशील देवाचा बरोबर. तुमच्या जीवनात किती पण मोठा प्रश्न असू दे, हा तोंडा कोण काढेल? आम्ही तरी चाललो पुढं, पण हे काढणार कोण?
अलिशिबाचा खोस देवाने उघडली. 57-58 वाचा. 57 आणि 58. मला वेळ नसते कारण शॉर्ट मध्ये न्यायला तुम्हाला. अलिशिबाचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली. हे ऐकून तिचे शेजारी व नातलग हे तिच्यावर आनंद करू लागले. जकरियाला देवाने काय बोलले होते पहिला? तुला मुलगा होणार, त्याचं नाव योहान ठेव. त्या बाळाच्या द्वारे सगळ्यांना आनंद होईल. झालं की नाही आनंदित? झालं की नाही आनंदित? काय म्हणले? मुलगा झाला. त्या मुलगा झाल्यानंतर बरोबर पूर्ण दिवस झाले आणि बाळ झाला, मुलगा झाला, सगळ्यांना आनंद झाला. म्हातारीला मुलगा झाला. हालेलुया. आमचा देव ना जे अशक्य ते शक्य करणारा देव आहे. इझी गोष्टी हँडल करत नाही. लय सोपं आहे त्याला. नाही जाता जाता फुकून जाते. त्याला काय मोठं काम आहे? मोठे मोठे केसेस पाहिजे बाबाला हँडल करायला. कसलं पाहिजे? मोठे मोठे केसेस. तुम्हाला आठवते की नाही? मला माहिती 6 महिन्यापूर्वी मी मुंबईमध्ये एका भावासाठी एका लेकरासाठी मी प्रार्थना करते. मला म्हटलं होतं 1.5 वर्ष तो चर्चला जात नव्हता. किती? 1.5 वर्ष चर्चला जात नव्हता. कशासाठी? चर्चमध्ये पॉलिटिक्स. साधारण पोरगा नव्हता. इज अ बिलीव्हर. चांगलं शिकलेला मुलगा, एकदम हँडसम पोरगा, चांगला पोरगा. पण चर्चमध्ये काय पॉलिटिक्स झालं त्यामुळे तो चर्चला जायचं बंद केला होता. एक दिवस अचानक मी त्याला कॉल करून त्याच्याशी मी बोलले, खूप काउन्सिलिंग केले, त्याला सांगितलं. पुन्हा तो चर्चला जायला लागला. त्याच्या जीवनामध्ये बरेच काही गोष्टी प्रॉफेसी केली. त्याला मी बोललो, कारण त्याचं लग्न होत नव्हता, जीवनामध्ये काही गोंधळ आणि गोंधळ, घरात अस्वस्थपणा सगळं. त्याला म्हटलं तुला देवाने इतकं चांगली पोरगी तुला ब्लेस करणार आहे आणि तुझं लग्न होणार आहे. आज त्याने मला एवढा मोठा मेसेज पाठवला. सिस्टर, माझा 8 तारखेला एंगेजमेंट आहे सिस्टर. हालेलुया. 8 तारखेला एंगेजमेंट आहे सिस्टर आणि जानेमध्ये माझं लग्न आहे. हालेलुया. मी म्हटलं सगळ्यात आनंदित मी आहे म्हटलं या गोष्टीवर. सगळ्यात आनंदित मी आहे म्हटलं या गोष्टीवर. कारण माझ्या मुखातून देवाने बोलवलेला हा प्रोफेसी आहे. माझ्याकडे देवाने बोललेला हा देवाचं वचन आणि आशीर्वाद आहे. ते फुलफिलमेंट आहे. हालेलुया. देव जो बोलतो तो पूर्ण करणारा देव. देव कधी कोणाला सोडत नाही. मी म्हटलं सगळ्यात आनंदी मी आहे म्हटलं. हालेलुया. त्याच्या मम्मीला पण मी सांगते मी काळजी करू नका म्हटलं. असं भेटणार आहे म्हटलं लेकराच्या जीवनामध्ये. आणि जसे मी बोललो ना, वादळ नसणार, कुठले क्लाउड नसणार, पावसाचं कुठं काही दिसणार नाही, पण पाऊस पडणार. म्हणणार मम्मी पाऊस पडणार आहे म्हटलं. आता काहीच नाही. पाऊस कसं पडते? आता कसं पाऊस पडते? तसं तुमच्या जीवनामध्ये अचानक आशीर्वाद येणार. तुम्ही काय बघत बसत पाऊस पडणार आहे वाटतं, गडगडा लागले, कपडे काढा कपडे काढा कपडे काढा, कपडे गडगडाले. नाही नाही नाही, अरे काहीच नव्हतं की कसं पाऊस पडणार, कपडे भिजले. असंच तुम्ही म्हणता. हालेलुया. असं तुम्हाला भिजवणार आहे देव बाबा आशीर्वादाने. हालेलुया. देवाचं वचन स्पष्टपणे म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवा. महत्वाची गोष्टी आहे. दोंड आहे कोण काढणार? ते बहिणीने थांबले नव्हते, चालले होते त्या ठिकाणी. समजाले? इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता दोंड आहे, जायचं तरी आहे, कसा मला काढता येत नाही, कशाला जायचं, घरी बसूया. नाही, ते दोंड आम्हाला काढता येत नाही पण आम्ही जाणार तिकडे. ते चालले काढण्यासाठी म्हणते चालले. जेव्हा जात होते, जाता जाता चर्चा करत होते, ऑटोमॅटिक काम. ही होती मान स्त्रीची कशी देवाने उघडली. दुसरा मी बघूया प्रेषितांच्या कृत्यांमध्ये जेव्हा मंडळीचा छळ होत होता, भयंकर छळ होत होता. मंडळी सुरुवातीला खूप वाढली. पहिला अध्याय, दुसरा अध्यायामध्ये महान अभिषेक आला. तिसऱ्या अध्यायामध्ये चिन्ह आणि चमत्कार झालं. चौथ्या अध्यायामध्ये लोकांनी समर्पित केले. लोकांच्या मध्ये काय मतभेद नव्हता, सर्वांसाठी एकसारखं. आता समजा इथं पण किती लोक बसले. आता सगळ्यांच्या घरातल्या गरज वेगवेगळ्या आहेत ना. कोण साधं भात खातात, कुणाला लई हाय क्वालिटीची भात खायला लागते. सगळ्यांचं वेगवेगळ्या पद्धत आहे. जेवणाचं म्हणा, कर्ज म्हणा. आता माझ्यासारखे लोक रोज नॉनव्हेज करणारे लोक असतात, त्यामुळे गरज जास्त आहे. काय काय लोक नुसते एखादं भाजी असले, जरा शेंगदाण्याची कूट गाठली किंवा जरा मसाला गाठली, आमटी केली, झालं. भाजी बरोबर तेच भाजी म्हणून खावा, तेच आमटी म्हणून खावा.
बरोबर आहे. तसं मी काल जरा ट्राय केलो घरात, ब्रदर हात लावले. म्हटलं दोघेच आहे, म्हटलं दिवस ब्रदरांचं फास्टिंग ब्रेड. मग त्यांना फास्टिंग थोडं पण चांगलं ब्रेकफास्ट करून दिलं होतं. म्हणजे इकडं पण काल माझा होता तर मस्त मस्त लोकांना सगळ्यांना सँडविच, चिकन किंवा सँडविच करून दिले सगळ्यांना. मजेने खाल्ले सगळे, देवाची कृपा सगळ्यांना. आणि हे सगळं करून आता मी म्हटलं तर काय म्हटलं एवढं सगळ्यांना दिले, सगळं झालं. म्हटलं रात्री काही ब्रदर जेवणार नाही, सो म्हटलं कशाला जास्त काय करायचं म्हटलं. मग थोडकीची म्हटलं जरा शेंगदाणे कुठ गाठले, आमचे सगळं गेले. असं बघा म्हटलं आमच्या पचत नाही असली काय. हालेलुया. म्हणजे प्रत्येकाची खर्च वेगळा, प्रत्येकाची गरज वेगळं. ओके. पण चौथ्यामध्ये लोकांनी असं डिसिजन केलं, कुणाचं नीट काय पण असू दे, सर्वांची मालमत्ता एका ठिकाणी आणून ठेवायचं, ज्याला जे पाहिजे तिथून घेऊन जावा आणि खा. मग लोक आळशी झाले, मठ्ठ झाले, बंडखोर झाले. पाचव्यामध्ये आल्याने सफारी उठल्यात, त्यांनी केले पाप. म्हणजे असं वाईट गोष्टी घडत गेल्या. त्यानंतर लोकांचं डिव्हिजन आलं, काय गोष्टी घडतात. पण ज्यावेळी लोक सुखात असताना, जसं मागच्या आठवड्यात तुम्हाला म्हटलं मी, गीतरत्नामधून 5व्या अध्यायातील वचन दाखवलेलं एवढी महत्वाची आहे. सुखात असताना लोक सगळं विसरतात. जेव्हा सुख आहे तेव्हा त्यांना प्रार्थनेची आवड असते, ना बायबल वाचण्याची आवड असते, ना देवासाठी बसण्यासाठी. संकट आले की देवा वाचू, पर्यायच नाही हो दुसरं. इथपर्यंत आले की काय आहे, देव, त्याशिवाय काही होत नाही. पण सुखात असताना, सगळं ठीक असताना देवाची आठवण येत नाही. माशी या ठिकाणी पण झालं होतं. लोकांनी विसरले. शेवटी देवाला माहित आता सेवा कसं करून घ्यायची. मंडळांमध्ये पर्सिक्युशन सुरू केली. देवाकडून येतो, तुम्ही सुखात एकच ठिकाणी बसून इथंच खाऊया, इथंच पिऊया, इथंच झोपूया, काही नको बाबा, लय छान चालले. पेत्राने म्हटले ना, येशूला काय बोललाय, 3 तंबू बांधूया, एलियासाठी एक, तुमच्यासाठी एक आणि मोशेसाठी. 3 तंबू बांधूया ना मित्रात. येशूने त्यासाठी आलेले, सुखात तंबू बांधून राहायला. हा, पण पेत्राने म्हणलं होतं ना, आज बरेच लोक अशीच आहेत. सुख पाहिजे, त्रास नको, अजिबात टेन्शन नको, आरामात मी प्रार्थना करणार, मला काही त्रास व्हायचा नाही. मग ह्या लोकांना देवाने काय केले, लई सुखात आहे, जर जास्त सुखात आहे तर सुस्तवले. अशी मंडळांमध्ये पर्सिक्युशन सुरू केली. मंडळांचा छळ करायला लागले. आपण वाचूया प्रेषितांची कृती 8वा अध्याय 1 ते 3 पर्यंत. Acts 8:1-3. प्रेषित 8:1-3. शौलाला तर त्याचा वध मान्य होता. त्या दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला. काय झालं? फार छळ. आज मंडळींना छळ नाहीये. आहे का आपल्या चर्चेस ना? काहीच नाहीये. तरी पण दंगाधूर करतात. स्ट्राईक म्हणे, रस्त्यावर बसतात काय, रोडवर बसतात काय, कुठे जाऊन बसतात काय, काय काय करतात, काहीच नाही आपल्याला. पण त्या दिवसांमध्ये सौलाच्या जीवनावर देवाने ताबा घेतली मंडळाचा छळ करायला. आणि त्या लिफ्टीमधला हा एक व्यक्ती जो नंतर पाऊल झाला. कारण वधमान होतं, म्हणजे 7व्या अध्यायामध्ये स्टीफनला मारून टाकल्यात. स्टीफनला मारून टाकल्यात. त्यावेळी सौल त्या ठिकाणी उभा होता, त्याच्या पायाजवळ कपडे आणून ठेवलेले मारणारे लोकांनी. त्यावेळी त्याला वध ते मान्य होता. तेव्हा नको म्हटलं नाही. त्यांना त्याचा मुलगा होता, स्टीफन का म्हातारा नव्हता, अगदी लहान 17 वर्षाचा पोरगा. जेव्हा स्टीफन देवाचं वचन सांगत होता, अभिषेकाला भरून लोकांना राग आली. त्याला दगड मारून त्याला टाके बघणार आहे ते पुढं. पण ही गोष्ट सौलाला मान्य होता. आणि त्या दिवसांमध्ये मंडळीची फार छळ होत होता. पुढे म्हणून प्रेषित ख्रिस्ता सर्वांची योद्धा व शमरो या प्रदेशात पांगापांग झाली. मग काय झालं, एका ठिकाणी नाही, त्यानं काय करायला पाहिजे, नाही तर शुभात्मा काढणार नाही. तेव्हाच तोमा इंडियाला आला, नाही तर तुम्ही कुक. त्यानंतर तोमा इंडियाला तेव्हा पण तिथं बसलेला होता त्याच्या बरोबर. जेव्हा मंडळीचं छळ सुरू केले, लोकांना सगळे बघा तिथं पांगापांग झाले. कोण इकडं पण, कोण तिकडं पण, सगळं पळत सुटले. पुढे भक्तिमान माणसाने स्टेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला. हालेलुया. स्टीफन मेला होता,
मग लोकांनी ते प्रेताला घेतले, त्याला पोरून टाकले. कारण जिवंत माणसाला येशू बद्दल साक्ष देत होता म्हणून दगड मारून 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 टाकले. व काय मरण असेल होते. असं नाही की एक मोठा दगड घेतले डोक्यावर गाठल्याने मारला, असं नाही. सगळ्यांच्या हातात दगड. समजा मी काय बोललो तुम्हाला, एक मोठा दगड घेतले डोक्यावर मारले, मारून पडला, ते काही जास्त येणे त्रास नाही होत. एकेकाने दगडांना मारून मरूपर्यंत त्याला मारायचं. सगळी लोक काय मरण असेल अशी मारून स्टीफनला मारून टाकले. मग ते प्रेताला लोकांनी मारून टाकले. आता मंडळीचा छळ एवढा होण्यासाठी स्टीफनला माणसाची काय काय होतं 7वा अध्याय पढूया. प्रेषित 7वा अध्याय, मला वाटतं 48 वचनापासून आपण वाचूया, 48 पासून. प्रेषितांची कृती 7वा अध्याय 48. तथापि जो परत हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. येस, संदेशाने म्हटले आहे, परमेश्वर म्हणतो, आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादसन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? आता स्टीफन लहान मुलगा, पण जो अभिषेक त्याच्यावर होता बघा, ज्याच्यावर अभिषेक आहे तो मोठा आहे. तिथं लहान आणि मोठं कोण घाबरत नाही. ज्याच्यावर अभिषेक आहे ते बोलत नाही, देवाचा आत्मा बोलतो. अभिषेक लोकांनी, आता मला बरेच वेळा मी प्रार्थना लोक मला नंतर म्हणतात, सिस्टर तुम्ही काहीतरी सांगितलं मला सांगा की काय लक्षात आलं नाही, सांगा की सांगा. काय लोकांची मला आठवण असतो, सगळ्यांची नसते. समजायला? काय लोकांना, आता मी बरोबर मागच्या वर्षी या पिरियड मध्ये मी मुंबईला दानोला मीटिंगला जाण्याच्या तयारीमध्ये होतो. 6 तारखेला मी इथे गेलो होतो त्या मीटिंगसाठी, आणि कमीत कमी 250 लोक होते. किती? कमीत कमी 250, म्हणजे असं साधं काउंट. एवढ्या लोकांसाठी, आणि म्हणजे एक दिवसाला एवढे 2 सेकंड तरी लय गर्दी होती. लय म्हणजे लय. एवढ्या लोकांसाठी जितक्यांना प्रेर केले सगळ्यांसाठी देवाने भविष्यवाणी केली. वर्षात कमीत कमी 60% पेक्षा जास्त कंप्लीट झाली वर्षाचा. काय काय बोलले 2 महिन्यात तिथे कंप्लीट, तिथूनच सुरू झाली काम. भरपूर काय देवाने कार्य केले. आता सगळ्यांची मला लक्षात राहणार नाही, ती देवाचा आत्मा आहे. स्पेसिफिक त्यावेळी देवाचा आत्मा काय बोलतो त्यांच्या जीवनामध्ये ते कार्य होत असतं. आता स्टीफन छोटा, म्हणतात ना छोटा को बडी बात, बाबाचा आत्माला बडी की बडी बात. आता ही सगळे म्हातारे लोक, मोठे मोठे लोक, या सगळ्यांना पूर्ण बायबल बद्दल त्यांना सांगितला. 7 मध्ये तुम्ही वाचून बघा, सुरुवातीपासून वाचून बघा. असं तो बोलत असताना त्या लोक घाबरत होते. स्टीफनचं तोंड बघत होते, देवदूतांचं काय संपत होतं त्यांच्यासमोर. स्टीफनला बघून त्या लोकांनी घाबरले. ते भीतीने त्यांना एकदम टेन्शन आला, त्रास आला. पण जे धैर्याने सामर्थ्याने तो बोलत होता, लोक घाबरून गेले, पूर्ण घाबरून गेले. 7 मध्ये सुरुवातीपासून पूर्ण बायबल त्यांना बोलला. मग या ठिकाणी आता सिरियस मोडवर आला, फायनलाइज बोलायला लागला की परमेश्वर हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये राहत नाही. का देव काय म्हणला, स्वर्ग माझे सिंहासन, पृथ्वी माझी पदासन आहे. कुठल्या प्रकारचे मंदिर तुम्ही बांधणार माझ्यासाठी? हालेलुया. देवाचं मोठं बनावं. एवढा मोठा देव आमचं छोटंसं हृदयामध्ये राहतो. काय चेस्ट आहे, किती मोठं हृदय आपला. एवढे मोठे बाई, एवढंच हृदय, त्यात येशू राहतो. बाबा राहतात त्यामध्ये. इमॅजिन करावं काय आपल्यावर देवाचं प्रेम आहे, किती प्रेम आहे देवाचे. इथं स्पष्ट केले, हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये देव राहत नाहीये. पुढे, किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? माझ्या हाताने या सर्व वस्तू केल्या नाही. सगळं काही मीच केलं ना. माझा रेस्टिंग प्लेस कुठला, मला विसावाचं ठिकाण कुठे आहे? लक्षात घ्या, तुम्ही आणि मी बाबाचं विसावाचं स्थान आहे. समजाले? मला शांत वाटायला. तुम्ही का म्हणताय की नाही कधी कधी ते शांत वाटायला पटणार नाही तुम्हाला. आय थिंक कालच वाटतं. एवढी मी घाई मध्ये होतो, एवढा गडबड दिवसभर पळापडी. घरी गेलो 11ला पोचलो. मला अस्वस्थ वाटायला. बसलो बेडला, बायबल काढली, पूर्ण एखाद्या ब्रदर म्हणला काय करायला, अस्वस्थ वाटायला. कॅरी पूर्ण एखादे बसलो, रिलीफ.
बायबल असते माझ्या कायम, तिथून गेलं बेडवर बसून हे कधी वाचलं, असं वाचलं जसं आज चालले ना बाबा. हालेलुया. काय सांगते, माझा विसावाचा ठिकाण कोणता? मंदिरामध्ये मी राहत नाही, हाताने बांधलेल्या बिल्डिंग मध्ये मी राहत नाही. तुम्ही माझं मंदिर आहे, मी बांधलेलं तुम्ही माझं मंदिर आहे, तुमच्यात मी राहतो. पुढे ऐका, अहो काटमानेच्या आणि हृदयाची व कानाची सुलतान न झालेल्या लोकांना आता सांगा बघ, 17 वर्षाचा पगार लोकांना असं म्हणायला लागला. अहो ताट मला आता आपल्या यूथ लई स्ट्रॉंग व्हायला, आता तुम्हाला म्हणते एक दिवस सगळी काळजी घ्या. आपली यूथ बलाटे व्हायला, हे तुम्हाला बोलतील लोक उभा राहून, असंच तुम्हाला तुम्ही म्हणू नका काय बोलायला हे चुकलं की काय, ब्रदर काय चुकीचं शिकवलं की काय ना म्हणून. अभिषेक. हालेलुया. 17 वर्षाचा मुलगा या मोठ्या मोठ्या लोकांना, ताट मनाच्या लोकांना, काय काय आईंना बाबांना मुलं डोस द्यायला जातात, आपल्या आपल्या घरामध्ये डोस द्यायला असं तिथं तिथे काटा टाईट करतात, कुठं लूज पाहिजे लूज करतात, मुलं काही गप्प बसत नाही करतात. काय सांगायला पुन्हा एक बरं असते. अहो ताटमानेच्या लोकांनो आणि हृदयाची व कानाची सुलतान न झालेल्या लोकांनो, हृदयाची व कानाची सुलतान ना झालेल्या लोकांनो. काय म्हणाला स्टीफन? ताठमा म्हणजे गर्विष्ठी घमंडी लोकांनो, हृदयाची आणि कानाची सुलतान झाली नाही. जे जे कानाचे हृदयाचे सुलतान झाले नाही त्यांच्यामध्ये हा वचन वास करत नाही. समजाले? हे वचन तुमच्या जाणार जोपर्यंत तुमच्या कानाचा आणि हृदयाची सुलतान होत नाही. दोन्हीचं सर्कमसिजन पाहिजे, सुलतान पाहिजे, तेव्हा तुमच्या कानात ते वचनाला एंट्री आहे. नाही तुम्ही बस नाही म्हणणार, इथं काय जात नाही आत. समजा मी काय बोललो, इथं काय आत घुसणार नाही. तुम्ही नुसतं बोला किती छान, लोकांना दाखवलं मी ऐकायला लागलो, काय जात नाही आत. काय म्हणते, कानाची आणि हृदयाची सुलतान ना झालेल्या लोकांनो, पुढे तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता. कुणाला विरोध करता? एक छोटासा स्टीफन, मोठ्या मोठ्या लोकांची गर्दी आहे, भीड आहे त्या ठिकाणी. पंडित लोक आहेत बायबलमध्ये, शास्त्री लोक आहेत, पारसी आहेत, सदुसी आहेत. या लोकांना बोलायला लागले, तुम्ही तरी पवित्र आत्म्याला विरोध करता. पुढे जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. अब्बा, बायबलचं वचनाला धरून एक 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 त्यांना सांगायला लागला. आता काय झालं असेल हो यांना, काय झालं असेल? पुढे ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेश त्यामध्ये कोणी झाला का? ज्याने त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांनी जिवे मारले आणि आता त्याला धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला. बरोबर आहे की नाही? येशूबद्दल सांगायला लागले, प्रत्येक लोकांना मारून टाकले. पहिली आपण एक्झाम्पल घेतली तरी वेगवेगळ्या पद्धतीने लोक आले बायबलमध्ये. हेब्री 2:1 मध्ये परमेश्वराने सुरुवातीपासून अंशाने प्रकाराने वेगवेगळ्या लोकांच्या तरी बोल. पहिला अध्याय मध्ये आहे, दुसरा मध्ये आहे, ऐकलेल्या वचनावर भरोसा ठेवा, त्याला तुच्छ लेखू नका, वाहून जाऊ नका, भटकून जाऊ नका. मग इथं काय सांगतात, वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी देवाच्या वचनाला तुम्हाला सांगितले, येशूबद्दल बोलले. त्या लोकांना तुम्ही काय केला? मारून टाकला. त्यांना तुम्ही काय केला? त्या लोकांचं ऐकलं नाही. आणि शेवटी येशूला पण तुम्ही काय केला? मारून टाकणाऱ्या लोकांमधून तुम्ही झाला. त्यानंतरच स्टीफन आहे. येशूच्या क्रुसिफिक्शन नंतर, पुनरुत्थानानंतर स्टीफन आला. पुढे अशा तुम्हाला देवदूताच्या योग्य योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही. बघा, नियमशास्त्र तुम्हाला प्राप्त झालं पण तुम्ही ते पाळले नाही. ही सख्खी बसकी बात नाही. कोण पण असं बोलू शकत नाही कुणाला. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे तेच बोलू शकतात. ना मी घाबरतो ना ब्रदर घाबरतो. बघितलं कधी? अजिबात नाही, तडजोड नाही देवाच्या वचनाकडे, अजिबात नाही. अजिबात भीती आम्हाला वाटत नाही. काय पण करा, आम्ही देवाने बोलायचं तर बोलायचं, आम्ही घाबरत नाही. कोण काय म्हणतील, काय विचार करतील, नाही नाही नाही. हालेलुया. लोक घाबरतात. चर्चमध्ये गेले, कुठे पण गेले ना, ओळखले असते, हळू पाठी बघ म्हणणार, सिस्टर प्लीज प्रे फॉर मी, सिस्टर प्लीज प्रे फॉर माय हस्बंड, माय फॅमिली. व्हॉट्सअपवर मेसेज असणार. चर्चमध्ये गेले ना,
त्यांना प्रेस लॉर्ड द्यायला भीती वाटते. 4 लोकांमध्ये प्रेस लॉर्ड द्यायला भीती वाटते, कारण सगळ्यांना समजते सिस्टरची गेली म्हणजे काहीतरी समस्या आहे. कारण असंच कोण येत नाही ना सिस्टरकडे. हालेलुया. घाबरतात, प्रेस लॉर्ड द्यायला सुद्धा घाबरतात लोक. हळूच आणि बायको भेटले की म्हणतात सांगू नका, काय सांगू नका. काय बायका म्हणतात माझ्या नवऱ्यासमोर काय बोलू नका. म्हटलं बाई मी ठरवून बोलत नाही. बरं एका बाईला म्हणले मी ठरवून सांगत नाही, माझा बाबा बोलतो, मला काय माहित तुझ्या घरात काय चाललंय ते. कधी ना तुझं घर बघितले ना कोण तू मला माहित काहीच माहित नाही. माझा बाबा बोलतात ते मी बोलतो. हळू सिस्टर माझ्या नवऱ्यासमोर काय बोलू नका, तुम्ही काय म्हणून नंतर बोला. हालेलुया. बाबाचं वचन म्हणजे ज्याच्यामध्ये आत्मा भरलेला आहे ते लोक कुणाला घाबरत नाही. तिथे स्टीफन बोलायला लागला. 8 मनाच्या लोकांनो, हृदयाची कानाची सुद्धा ना झालेल्या लोकांनो, जे सांगायला त्यांना मारून टाकलं, जे सांगायला स्वतः आला त्याला पण तुम्ही मारून टाकला. त्या पंक्तीत तुम्ही बसला. पुढे 14. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतकरणात इतके झोंबले की ते त्याच्यावर दातोड खाऊ लागले. काय होणार बाई, एवढं बडबड आलंय. एवढासा पोरगा एकटं उभा राहिलं समोर. हे पांढरे सगळं घातलेले लोक, उंच पोशाख घातलेले लोक, एकदम स्टँडर्ड लोक, डोक्याला पगडी बिगडी काय काय. यांना येऊन बोलायला लागले पटापट. काय होईल लोकांना? यांच्या हृदयाला लागलं, यांच्या मनाला लागले हे काय बडबडा लागले म्हणून. दाट आणि वोट काय लागलं. राग आले की माणूस काय करतो? स्वतःलाच पहिलं करतात. दात आणि वोट काय करतात? स्वतःला पहिला करतात, नंतर दुसऱ्याला खायला जातात. एवढं राग दात वोट कावू लागले आणि भोगाला स्टीफन आता काय करू असं ते मिळालं ना त्याला चावून करू. पुढे परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले. तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. समोर लोकांची गर्दी आहे, सगळे लोक स्टीफन विरुद्ध बडबडायला बोलायला. स्टीफन वर खबर, मला खबरीत जायचंच आहे, खबरीकडे मला जायचं आहे. ते तोंड कोण काढेल, कसा होईल याचा विचार मला करायचा नाहीये. आय नीड टू मूव्ह फॉरवर्ड. मला पुढे जायचंच आहे. ही काम माझं नाही. तोंड कोण काढेल, कसं होईल, काय होईल, अजिबात नाही. विशेष करून याने काय केलं, एवढी बडबड व्हायला. 10 तोड कर. आमची लोक जरा येशूच्या नावाने बोलायला तुम्हाला जेलमध्ये टाकतो. अख्ख्या कोल्हापूर एक झाले हो, अख्ख्या महाराष्ट्र एक झाले. आम्ही सहन करणार नाही, आम्ही कंप्लेंट करणार, आमच्या विरुद्ध पण. अरे लढायला देव आहे, देव लढणार आमच्या पक्षाने. हा संधी आहे उभा राहा लोकांच्या समोर साक्ष द्यायला. काय आज्ञेशिवाय टाइम झाल्याशिवाय कोण मारणार नाही. टाइम झाला कोण तुम्हाला वाचू पण शकणार नाही. वेळ झाली, असाइनमेंट कंप्लीट, सिग्नेचर पडणार. चल जा चले बाहेर येतात झालं गाव. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथंच राहायला लागते. या लोकांनी दात उठवला. स्टीफन वरती बघितला, स्वर्गाकडे बघितला, म्हणजे स्वर्गाकडे बघितला. बाप रे बाप, काय काय दिसायला लागले स्वर्गात. खुशीत अहो शक्य ज्याचं लक्ष ना मला कब्रात तिकडं माझा जो एम आहे तिथं मला जायचं आहे तो काही विचार करत नाही. तेच लोक आत्म्याने भरलेले लोक आहेत. जे आत्म्याने भरलेले लोक आहेत ते कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. ते कुणालाही घाबरत नाही, कुणालाही घाबरत नाही आणि सत्याला सोडत नाही. आणि जे आत्म्याने भरलेले लोक देवाला 1 सेकंड सोडत नाही. किती? 1 सेकंड देवापासून दुरावा त्यांना चालत नाही. 1 सेकंड. ज्या आत्म्यामध्ये नाही येत ना त्याने दडसोड. आता धरतो नंतर सोडतो, धरतो नंतर सोडतो. हालेलुया. आत्म्यामध्ये लोक कधी देवाला सोडते जगू शकणार नाही. देवाला सोड 2 मिनिटं का 1 सेकंड पण जसा श्वास दाबून राहिले काय होईल? वरून जातात की नाही? हा येशूने बोलले, पवित्र आत्म्याने पण सांगितले. आपला यशाया 2 अध्यायामध्ये शेवटचं वचन त्यांना वाचणार नाहीये. शेवटचं वचन म्हणतात, अरे माणसाचं काय घेऊन बसला, नाक दाबले की गेलं तो. नाक दाबले गेला तर तुम्ही म्हणा तोंडाने घेतो आम्ही. नाक दाबले आम्ही करतो. औषध द्यायला मुलांना तसंच करायचं. औषध नाही काढले नाक दाबायचे. बुद्ध काढताना मी तशी गेलो. बुद्ध काढताना लय लोकांना असे केलं, पाणी
म्हटली बाई मी जातो. हे घे बाई, मला कन्फर्मेशन पाहिजे ना, तू बरं झालीस. मी चाललो की मी गेलो की आता कुठं आहे, माझ्यामध्ये काय नाही आहे. म्हणलं मी जातो. त्यांच्याच घरातलं पाणी आणायची, ते पाण्याला जरा हात ठेवून प्रार्थना करायची. म्हटलं की मी जातो. तर म्हणायचे अरे नाक दाबारे, नाक दाबले तोंड उघडायचं, मग या चांदण्यात सगळं बाहेर पडायचे, पोटातलं आणि कुठं कुठं काय काय असते सगळं. हालेलुया. म्हणून इथं बायबल म्हणते स्टीफन गावाला आणि स्वर्गाकडे आपलं लक्ष लागलं आणि स्वर्गाला बघत होता. पुढे 56. आणि त्याने म्हटले, हा पहा आकाश उघडलेले Amen. व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. हालेलुया. परिस्थिती काय आहे? अशक्य परिस्थिती. सत्यासाठी जी आत्मेय लोक असतात हीच गोष्टी बघणार. स्वर्ग उघडलेला, मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्ताला बघितला त्यानं. येशू ख्रिस्त त्याच्या उजवीकडे बसला, त्यानं बघितलं आणि म्हटलं मी बघायला लागलो मनुष्याचा पुत्र तिथं उभा आहे. तोंड काढणारा तोच आहे. हालेलुया. तोंड काढणारा तोच आहे, कोणी त्याला थांबवू शकणार नाही. पुढे तेव्हा ते मोठ्याने ओरडून हा? कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावू लागले. आता बघा, पहिल्या सण काय म्हटलं? ताठ मानाच्या लोकांना, कानाची हृदयाची सुद्धा ना झालेल्या लोकांना ही पहिलाच पिसळल्या. आता मी पुढचं सांगायला आहे, आता येशूला लोक आताच मारून टाकले. किती दिवस मारून टाकले असतील? 60-70 दिवसाआधी. आता योस्टी पण काय म्हणाला, मी येशूला बघायला लागलो, पिताकडे आहे, उजवीकडे आहे, बसलेला आहे. ही दातवट का अंगावर दावत गेले त्याला मारायला. पुढे मग ते त्याला शहराबाहेर घालून हा? दगडमार करू लागले. आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शाऊल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. हा? ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. हा? मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, Yes. हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस. हा? असे मी बोलून तो झोपी गेला. हालेलुया. मेला नाही, झोपी गेला. दगड म्हणला, हा हो, अरे मारू नका रे, वाचवा रे, नको रे, काय म्हटला नाही. प्रभू बाबाकडे बघत होता. तुमच्या संकटाच्या वेळेस जेव्हा तुम्ही देवाला बघता तुम्हाला लागणार नाही. कुणी बोललेला शब्द तुम्हाला लागणार नाही. कुणी म्हटलेल्या गोष्टी तुम्हाला लागणार नाही. कुठली परिस्थिती तुम्हाला बाधणार नाही. तुम्ही खुशीत असणार, शत्रूला लाज होणार. किती बोले की कशी काय असते एवढी, यो कशी काय एवढा खुशीत असतात, समोरची ते लाज वाटणारे कसं काय चाललंय यांचा. ते काय म्हणतो, स्टीफनची परिस्थिती पूर्ण बिकट आहे पण त्याचं लक्ष पूर्णपणे देवाकडे बघायला. आणि नुसतं तेवढंच नाही, माझा आत्मा स्वीकार कर, समर्पण केलं पूर्णपणे. तेवढंच नाही, गुडघे टेकून म्हटलंय त्यांना क्षमा कर. काय कर? यांना क्षमा कर. जे मला त्रास देते तू यांना क्षमा कर. जे मला मारायला त्यांना तू क्षमा कर. एबेलाचा रक्त, जकर्याचा रक्त रडाले आजपर्यंत, आमच्या रक्ताचा सूड घे म्हणून. आणि स्टीफनचा रक्त रडला नाही. समजायला फरक? एबेलाचं रक्त आजपर्यंत रडत आहे. जकर्या एक याजक होता, त्याला पण भर देवाच्या ह्याच्यामध्ये मारून टाकले. त्याचा पण रक्त आज पण रडत आहे. पण स्टीफनचं रक्त रडत नाहीये. स्टीफन म्हणाला यांना क्षमा कर. येशूसारखं त्याने केला. येशूसारखं त्याने केला. जे दोन अशक्य तुम्हाला वाटते, तेव्हा विश्वास ठेवण्यासाठी सर्व काही शक्य आहे. या मंडळीची पर्सिक्युशन सुरू आहे. मंडळींना त्रास छळ सुरू झाली. आपण जाऊया 12वा अध्याय, प्रेषित 12वा अध्याय, प्रेषितांचे कृत्य 12वा अध्यायामध्ये. इथं लोकांना ना जेव्हा देवाच्या लोकांचा छळ करताना मजा वाटते. ऍक्ट्स 12 मध्ये 1 ते 10 पर्यंत आपण थोडं वचन वाचणार आहे. तर फास्ट प्रेषित 12:1 पासून पुढे. हा. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जण छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. हा. आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले. लक्षात घ्या, याकोब आणि योहान येशूचे शिष्य आहेत. सुरुवातीला येशूकडे आलेले, त्यानंतर हेली जाऊन अंद्रिया ह्या लोकांनी जाऊन पेत्राला घेऊन आले. ओके. आता या भावांमध्ये, येशूच्या शिष्यांमध्ये एकाने ह्यानं काय केलं, जीवे मारला.
मारलं, तिला मारून टाकले, टार केली. हेरोदने मारून टाकले. लोकांना बरं वाटलं. समजा मी काय बोललो, देवाच्या लोकांची निंदा केले, देवाच्या लोकांना अपमान केले, तट्टा केले, जगाच्या लोकांना लय बरं वाटते, हसतात, तमाशा वाटते. मग ह्यांना बरं वाटलं. राजाला काय वाटलं, बा याला मारलं तर सगळ्यांना लय खुश झालं, आता असं व्यक्तीला धरायचं आणि मारायचं. समजायला? याकोब हा एवढा काही फेमस नव्हता, ह्याला मारून टाकले, लोकांना खुश झालं. आता त्या दिवसामध्ये फेमस कोण होते? पेत्र. पेत्र फेमस होते. आता पुढे जाऊया. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास बघितलं. ह्याला मारलेला लोकांना आवडलं म्हणून पेत्राला धरायला गेला. पेत्राला धरला. ही बडी मछली आहे. ह्याला मारले की मला किती लोक खुश झाले. हे मोठा मारले की लई खुश होते सगळे. मोठ्या व्यक्तीवर हात टाकले. पुढे ते बेकमी भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवाली करता त्याला शिपाईच्या 4 चौकड्याच्या स्वाधीन केले. वलांडण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्यांचा बेत होता. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 पेढ्या घातलेला असा पेत्र 2 शिपाईमध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्या जवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. काय म्हणते इथं? किती बंदोबस्त त्याला धरली, त्याला घेऊन गेले, आतला जेल मध्ये टाकले. जेल मध्ये आत नुसतं एकट्याला ठेवलं नाही, शेजारी 2 शिपाई ठेवले. इकडे ये तिकडे, कारण लई मोठा बकरा आहे. हे बकरा लई मोठा आहे. ह्याला काय सोडायचं नाही. यांना एवढा भीती. जेल मध्ये पण शिपाई दोघे शेजारी शेजारी झोपले. बाहेर सिक्युरिटी गार्ड, त्या दाराकडे 2, मोठ्या गेट तिकडं 2, तिकडं, म्हणजे सगळ्या बाजूने त्याच्या दोन्ही पायाला हाताला बेड्या घालून पेत्राला हात अडकून ठेवले आणि लोक साईडला झोपले. पुढे तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला. काय झालं? सगळी दारं बिरं सगळी बंद आहे, सिक्युरिटी गार्ड आहे, सगळी आहे. पेत्र मध्ये झोपला. देवदूत तिथं हजर आहे. जालिशिबाला भेटायला गेला, जकरियाला भेटायला गेलेला आहे देवदूत इथं जेल मध्ये पण हजर आहे. समजायला? पहिला काय बघितलं मी? वांझ स्त्रीचं दार देवाने उघडली. ही दोट कोण काढणारे, कसं दार उघडणार म्हणाला लोकांच्या जीवनामध्ये. वांझ स्त्रीला देवाने आठवण करून एक सुंदर बाळीने आस्वादित केले. तोच दिवस या ठिकाणी दरवाजे बंद आहे, पण देवदूत त्या ठिकाणी आले. पुढे आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखरदंड गळून पडले. कुणाला ऐकू येणार नाही तुमच्याशी देव बोलत असता. समजलं? जेव्हा देव बोलतो ना, फक्त त्यांनाच ऐकू येणार, बाकी कुणाला ऐकू येणार नाही. खोलीमध्ये प्रकाश पडला, लाईट आला. ही लोक आहेत पण यांना काय लाईट दिसला नाही, काय नाही. झोपेत गार्ड, झोपेत सिक्युरिटी गार्ड. धुंदी आली त्यांच्यावर. याला प्रोटेक्ट करायचं. यो काय तर पडून जाईल म्हणून ह्याला करणार, ती याला आरामात झोपल्यात. अरे आम्ही पण किती छान ड्युटी मिळाली आज, आत झोपायची मस्तपैकी. झोपल्यात दोघे पण. आणि तो मस्तपैकी झोप काढत असताना देवदूत आले, मारून पेत्राला उठ म्हटले. उठ म्हटलं पहिल्या साखळीत तुटले, बेड्यात तुटली. जेव्हा तुम्ही देवाची वाणी ऐकता, तुमच्या जीवनात बेड्या तुटतात. काही लोकांना देवाचं वचन आतच जात. समजायला? बसल्यापासून झोप येते देवाच्या सानिध्यामध्ये, ऐकू येत नाहीये, कुठं तरी भटकत असतात. देवाचं वचन जीवनामध्ये कार्य करत नाही. पण जेव्हा देवाची वाणी ऐकता, तुम्ही किती लोकांच्या मध्ये पण राहा, कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये राहा, साखळी पहिला तुटली. देवाचं वाणी ऐकलं आणि आरामात मार म्हणे, उठकी रे, देवदूत काय काम करते लक्षात घ्या. साईडला दोघे आहेत, बाहेर दोघे आहेत. आज जाऊन उठ पेत्रा, उठ. पुढे मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वाहना घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. हालेलुया. काय म्हटले? उठ, चप्पल घाल, कपडे घाल, कंबर बांध. कंबर बांधणे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ज्याची कंबर स्ट्रॉंग आहे ना, मी तुम्हाला लय वेळा सांगितलं, पॅन्टला पण आपल्याला स्टिक असतो, लंगा परकर पण घालायला लागते, मॅट्स
पुरुष बेल्ट घालतात, पॅन्ट असते. कशासाठी असते? की स्ट्रॉंग असले ना सगळं ओके, नाही तर खालचं खाली वरचं. विचार करण्यासाठी कसं दिसण्यासाठी खरंच आहे. म्हणून मग कंबर बांध, कंबर चांगलं बांध. तर पण सांगितलं पेत्राला कंबर बांध. कंबर बांधली आणि मग पेत्राला म्हणलं चल आता माझ्या बरोबर पुढे. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. तुम्हाला पण कळणार नाही काय व्हायला लागले. हालेलुया. माझ्या जीवनात काय व्हायला तुम्हाला कळणार नाही आता, पण काहीतरी अशा गोष्टी घडत जाणार ना तुम्हाला समजलं पाहिजे पुढे. आपण दृष्टात पाहत आहोत असे त्याला वाटले. 10 वचन. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्याच्यासाठी उघडला गेला. आमेन. काय सांगायला लागलो आपण? जे दार बंद आहे हे कसं उघडणार? हा जो प्रश्न तुम्ही आहे, ही माझ्यासाठी शक्य नाही आहे, ह्याचं की माझ्या जवळ नाही आहे, ही तोंड लय मोठी आहे, मला शक्ती नाही आहे, कोण करणार? आपोआप ते उघडलेलं तुम्ही बघणार. हालेलुया. कुणी देवाचा कार्याला थांबू शकणार नाही. कुणीच नाही, कुणी थांबू शकणार नाही. कठीण परिस्थिती असेल, अवघड असेल. जदे बाबा माझ्याशी बोलत होते, मला समजत नव्हतं देवा. कंटिन्यू मी त्या धुंदीत होतो. कंटिन्यू कालपासून पण माझ्याशी कंटिन्यू बोलत होते या वचनाद्वारे. आज पहाटेच्या प्रार्थनेमध्ये कन्फर्मेशन केले आणि मी कंटिन्यू बोलते. मला एवढा मनातून असं उत्सुकता, एक आनंद, एक वेगळं काहीतरी एक इन्स्पिरेशन होत होतं. ते बाबा खूप महान आहे. पेत्राला समजलं पण नाही. होता कुठं? सगळ्यात इम्पॉर्टंट, सकाळ झाला की उडवणार. समजलं? दुसऱ्या दिवशी सकाळी पेत्राला उडवणार. तयारी त्या गोष्टीमध्ये आहे. तुम्ही नंतर वाचा पूर्ण अध्याय, तुम्हाला समजेल काय काय झालं. पण त्यांचा सगळं प्लॅन देवाने नष्ट करून आरामात पेत्राला देवदूताने आले, उठवले, मारून बरोबर बाहेर घेऊन गेली. पहिलं गेट झालं, दुसरं गेट झालं, आता मोठा गेट, जैनचा मोठा गेट. किती सिक्युरिटी असते हो? गेले दार उघडलं आपोआप. नुसतं तुम्ही जायला पाहिजे, नाही गेलं तर उघडणार नाही. कळलं मी काय बोललो? तुम्ही तुमचं कार्य केले पाहिजे. तुम्ही तुमचं काम केल्यानंतर देव त्याचं काम करणार. जसं त्या बायकांनी, जसं मी मागाशी बघितलं, कबरेचं दोंड कोण करणार हे विचार होता, पण ते गरीब असल्याने ते गेले तिथपर्यंत. तुम्ही पण तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जायला पाहिजे, त्या ठिकाणी जायला पाहिजे. पेत्र तिथे गेल्यानंतर दार आपोआप उघडलं. तुमच्या जीवनामध्ये पण जे बंद दरवाजा आहे ते उघडणार येशूच्या नावाने. हालेलुया. जे बंद दरवाजे ते उघडणार आपोआप तुमच्या जीवनामध्ये पण. आणि ह्यासाठी आम्हाला पण काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. बघूया आपण लोक शुभवर्तमान 19 अध्याय. लोक शुभवर्तमान 19 अध्याय. लोक 19 चॅप्टर. आपल्या सर्वांना ही पण गोष्ट माहित आहे जकरियाचा टॅक्स कलेक्टर जगतात याच्याबद्दल साक्ष वाचूया. सर्वांना माहिती, पण त्यात काही थोडे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत तिथे. आय थिंक 1 ते 10 पर्यंत वाचूया. लूक 19:1 पासून पुढे. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोण एक मनुष्य होता. तो मुख्य जकादार असून श्रीमंत होता. कोण होता हा माणूस? मुख्य जकादार, मेन टॅक्स कलेक्टर. हा साधा नाही आहे, एकदम मोठा व्यक्ती होता आणि श्रीमंत होता. आता हे जकादार म्हणले की 2 नंबर धंदा, भरपूर पैसा या लोकांकडे. त्यातही हा माणूस श्रीमंत होता. पुढे येशू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत होता. गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. 1 मिनिट. ह्याला येशूला बघायचं होता, पण काही केले जमेना, ठेंगणा. येशूला कुठं दिसायचं हो? म्हणून ह्याने काय केला, ज्या वाटेने येशू जाणार होता ह्याला समजलं.
ह्याला समजलं तर ह्याने काय केला, पळत पळत गेला. येशूच्या आधी मी जातो, उंबराच्या झाडावर गेला आणि चढून झाडावर चढून वरती जाऊन चढून बसला येशूला बघण्यासाठी. इच्छा काय आहे ना, त्याचा पैसा त्यानं वापर केला. समजायला माझं लय इन्फ्लुएन्स आहे, मला लय पैसा आहे, मी काहीतरी करतो. नो, लक्षात घे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट मी बोलला तुमच्याशी आता. त्याने काय केलं, गेला येशू त्या वाटेत गेला, तिथं दावत गेला. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, तुमचं काम तुम्ही केले पाहिजे सुरुवातीपासून. जसं यानं पण गेला, पळत गेला, ते झाडावर चढून एका ठिकाणी लपून बसला झाडावर आणि बघत होता ते येशू येणारे वाटे. पुढे मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, बघा, जकया, इच्छा, मनातली इच्छा, मनातले दृढ निश्चय. जकयाला काय म्हटलं देवाने, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली. काय म्हटलं होते लोक पहिला अध्यायामध्ये, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली म्हणून तुझ्या बायकोला मुलगा होणार, त्याचं नाव योहान ठेव. इथं काय म्हटले, ह्याच्या मनातली इच्छा, ह्याच्या मनातलं भूक देवाने ओळखली. हाक मारला नाही. एक मोठा व्यक्ती झाडात लपून बसला, तो टेंगणाय सगळी चिडवत असतील. जरा इमॅजिन करा हो, एक टेंगणा माणूस जक्कदार म्हणले की ह्या लोकांना लय तुच्छ लेखायचे, टॅक्स कलेक्टर म्हणले की सगळी लोकांना नाव ठेवायचं, शिव्या द्यायच्या, वाईट बोलायचं, तू कायच्या तोंडावर. असला माणूस येशूच्या आधी जाऊन एका झाडावर चढून बसला आणि वर बसून लपून बसला आणि तिथून हाक मारला का, येशू येशू बघ बघ मिळते म्हणेल का, म्हणेल. येशू झाडाकडे आले आणि थांबले. पुन्हा ते येताच. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला. येशू जाता जाता, येशू कशाला झाड बघतात हो, झाड बघून बघून कोण कोण कुठं बघायला. आताच येशू नाही ते, आताच येशू नाही ते. कोण कोण बघायला, कुठं कुठे झाडावर आहेत काय, घरावर बघायलात काय, कुठे बघायलात. नाही नाही नाही, येशू बरोबर गर्दी आणि गर्दी, लोकांचे थव्वे तिथे येशू बरोबर जायच्या. पण येशू जाता जाता झाडाकडे आले. हालेलुया, हालेलुया. वर बघितल्याने काय झालं, जकया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. काय झालं असेल हो, काय झालं असेल जकयाचं, जगायचं काय झालं असेल. टेंगणा येशूला बघण्यासाठी लपून बघायला लागले. उंबट झाडले पान असतात, लपून बसू शकतो. असं पण येशू एकटे होते. येशू बघितले, हात मारले, गर्दी ढीगभर लोक येशू बरोबर. येशू यांना बघत नाही, येशू तिकडे बघायला. समजायला तुम्हाला काय बोलवलं मी. त्या क्षणी येशू थांबले आणि म्हणाले, जकरिया. तर बघा, नाव सगळ्यांचं माहिती आहे हो. जकरियाचा माहित होता, अलिशिबाचा माहित होता, इथे ह्याचं पण नाव माहित आहे. बाबा जकरिया, जगाय खाली, तर मी तुझ्या घरी येणार आहे आज. काय झालं असेल, काय झालं असेल. ज्याला पापी म्हणतात लोक, तोंडावर थुकतात, हात तू म्हणतात, त्या व्यक्तीला येशू म्हणतात त्याला तुझ्या घरी यायचंय ना जेवायला. पुढे तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. हालेलुया. जग ना येशूकडे असलेल्या लोकांना पापीच म्हणतात. मला लोक बोलायचे पापी लोक आहेत ना तेच येशूकडे जातात म्हणजे हे लोक नीतिमान पण येशूकडे येत नाही. समजायले. ले लोक म्हणतात काय पाप करून करून येशूकडे जातात सगळे, म्हणजे येशूकडे आलेले सगळे लोक पापी आहेत. म्हटलं पापी लोकांनाच येशू जवळ घेतो आणि नीतिमान करून स्वर्गाला घेऊन जातो. पण ह्या लोकांना वाटते जे ज्यांना लई वाईट आहे तर तेच लोक येशूकडे येतात, हे लोक लई चांगले लोक म्हणायला येशूची गरज नाहीये. येशूने काय म्हटलं, बघितले चल एक आली आहे, आज मी तुझ्या घरी जेवणार आहे. लोकांना राग आली, येशू गेले त्याच्या बरोबर, पापी माणसाच्या घरी गेले. अरे येशू आले पापी लोकांसाठी, म्हणून तुम्ही आणि मी वाचलो. हालेलुया. तुम्ही आणि मी वाचलो. येशू आपल्यासाठी आले म्हणून आम्ही वाचलो. मग जेव्हा येशूने म्हणले त्याच्या घरी गेले, हे लोक कुरकुर करायला लागले. पुढे बघा. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूने म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्ध
दुसऱ्यास देतो Amen. आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल हा. तर ते चौपट परत करतो. हालेलुया. काय म्हटले? येशू काही बोलले नाही. जखाय तू पश्चाताप कर रे, तू लय पाप केलास, बघ मी तुझ्या घरी आलो, तुला पवित्र करतो, तुला नीतिमान करतो. काही नाही बोलले. तुझ्या मनात ज्या दिवशी मला बघायची इच्छा झाली, तुझा दरवाजा उघडला. हालेलुया. तुझ्या मनात माझ्यासाठी इच्छा आली, तुझा दरवाजा उघडला, बघ मी आलो तुझ्या घरात, मी आलो तुझ्या घरात. आता नुसतं घरात येत नाही, बसून जेवणार आहे तुझ्या बरोबर. चल जेवण कर चांगलं चांगलं. हालेलुया. जे लोक बडबड करू लागले, कुरकुर करू लागले, येशू बसले, येशू काही उत्तर दिले नाही. जकादार हाच बाबा उठून उभा राहिला आणि जखाय म्हटला, येशू मी माझा किती श्रीमंत असा विचार करा, 4 पट तो गरिबांना दिला. ज्यांचा लुबाडला त्या लोकांना 4 पट परत केला आणि बाकी गरिबांना वाटला. म्हणजे किती श्रीमंत असेल तो, किती श्रीमंत असेल. जेव्हा येशू तुमच्या जीवनामध्ये येईल, जे दार उघडेल तेव्हा अशक्य ते शक्य होणार. हे दोन कोण काढतील? हे फार अवघड आहे. हे कसं होणार? माझ्या लेकरांना जे तुम्ही चिंतात आहात, देव येणाऱ्या दिवसामध्ये महान कार्य करणार. तुम्हाला समजणार पण नाही. असं मगाशी बोलले, अचानक तर मी आलो आणि तुम्ही मला मी स्वप्नातच आहे. मित्राने काय केलं? मित्र काय म्हटलं, मी स्वप्नातच आहे वाटतं, मी स्वप्नात झोपेतच आहे वाटतं, काहीतरी व्हायला लागलं काहीतरी. आणि येऊन बघतो, जोपर्यंत रस्त्यावर येऊन गावात उभा राहून त्याला समजलं नाही की देवदूताने एवढं मोठं काम केलं. जक्रियासारखं तुम्ही देवाचा शब्दावर अविश्वासपणा दाखवू नका. मुकामुशी. हालेलुया. या ताकाने पूर्ण होणाऱ्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवला नसेल तर मुका होशील. असं व्हायचं नाहीये. देवाने म्हटलं जा जा, तुला मी दिले, तू घे आणि जा. बंद दरवाजे खुले. 3 प्रकारच्या गोष्टी मी बघितली. पहिला एक, वांझ स्त्री, ज्याला मूल होण्याची एज पण नाहीये, कुठली गोष्ट पण नाहीये, टाइम पण नाहीये, काहीच नाहीये. तर म्हातारा होऊन काय जक्रियाने प्रार्थना केली नाही, मला एक बाळ दे देवा आता. नाही, जेवढं सवयी झाले की लोक म्हणतात आता मूल बिलकुल व्हायला नको बाबा, आता काय त्यांना सांभाळायचं. आता लोकांची मेंटॅलिटी आहे. पण तिथं काही नाही. त्या वेळेला म्हातारा झालेल्या व्यक्तीला देवा तसे म्हणलं, तुला मुलगा होणार, तुझी बायको सगळे त्याच्याकडून होणार. त्याचं नाव हार्ट त्याला लोक आनंदित होते. देवाने त्या ठिकाणी मोठे दरवाजा ओपन केले. दुसऱ्या ठिकाणी आम्ही बघितलं, ज्या ठिकाणी लोकांना वाटत होतं ह्यांच्या देवाच्या लोकांना छळ करणं म्हणजे यांना मजा, देवाच्या लोकांची निंदा करणं म्हणजे यांना मजा, यांना काहीतरी करायचं, यांना बोलायचं, यांना रडवायचं, यांना दुखवायचं म्हणजे लय मजा. देवाने त्यांच्या सगळ्या प्लॅनवर पाणी ओतून आरामात पेत्राला बाहेर काढलं. गेले दार उघडलं. काही लॉक काढायची गरज नाही, कोण काय करायची गरज नाही, कोणाला बोल देऊन मारून पाडायची गरज नाही. गेले टपक टपक ऑटोमॅटिक गेट सगळं ओपन. आणि जखाय एवढा मोठा व्यक्ती तो स्वतः नम्र झाला. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुटुंबामध्ये परिवर्तन पाहिजे, नम्र व्हा. ना त्यांना पैसा दाखवला, ना त्यांना अथॉरिटी दाखवला, ना त्यांना कुठला गो त्यांना काही लाजला ना. विचार करा, एक टेंगरा किती लोक हसले असते त्याला बघून, किती निंदा केली असते, किती टिंगल, पण त्यानं नाही विचार केला, मला येशूला बघायचं. म्हणून त्या कुटुंबाचा दार देवाने उघडले. त्याचा बाप त्याच्या घराण्याचा देवाने तारण केली. हालेलुया. वाच पुढचं वचन. 9 वचन. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हा या अब्रामाचा पुत्र आहे. काय म्हटलं? हा या घराण्याला तारण प्राप्त झालेला आहे, अब्रामाचा पुत्र आहे. मनामध्ये इच्छा, देवाला बघायची इच्छा, तेवढं मनामध्ये ठेवलं, ऑटोमॅटिक तर देवाने कार्य केलं. थोडं वचन देताना मला एक स्पेशल एक प्रिकॉशन वचन पण देवाने मला असते, ते मला तुम्हाला सांगायचंच आहे. हालेलुया. देवाने मला काय इम्पॉर्टंट सांगितलं. आम्ही वचन देताना कुणाला द्यायला पाहिजे, कुणासमोर आम्ही वचन पेरले पाहिजे, कुणासमोर आम्ही बोलले पाहिजे. हालेलुया. वाचूया मत्ते 7व्या अध्यायामध्ये 6वं वचन असतं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे.
मत्तेय 7:6. मॅथ्यू 6:7. मत्तेय 7:6. हा. जे पवित्र ते कुत्र्याला घालू नका हा? आणि आपले मोती डुकरापुढे टाकू नका. टाकाल तर ते कदाचित आपल्या पायाखाली ते तुडवतील व उलटून तुम्हाला फाडतील. समजलं? जे पवित्र ते कुत्र्यापुढे, म्हणजे कुत्र म्हणलं की रिअल डॉगीच नाही. तुम्हाला विचारलं कुत्र म्हणलं की ते कुत्र नाही. जो माझं देवाचं वचन ऐकत नाही, देवाच्या वचनाला तुच्छ लेखतो, देवाच्या वचनाला किंमत देत नाही, ते हे कुत्र आणि डुक्कर आहे. समजायला? हॅलो, समजलं का? प्रॅक्टिकल मध्ये पण देवाने म्हटले कुत्र बाहेर राहतील, म्हणजे खरं ते कुत्रे नाही बिचारा, ते चांगले त्यांना आत्माच नाही आहे वरती जायला. समजलं का? ते लोक म्हणतात कुत्र पण स्वर्गाला जात, कुत्र स्वर्गाला जात. हालेलुया. प्राणीना आत्मा नाहीये, माणसाचे जजमेंट आहे. कुत्र्यांना, मांजरांना, मुंगी बिंगी यांना जजमेंट नाहीये. म्हणून त्याला देवा तसं बनवले. तुम्हाला मला बुद्धी दिली, ज्ञान दिली, आमचं नाही वाढ. लोक म्हणतात आता वेळे की पुढे मांजर होते, मला कुत्र होतं, मला कोणी काय होत नाही, कोणी काय होत नाही. एकदाच जन्मायचं, एकदा मरायचं, दॅट्स इट. पुढच्या पिढी नंतर पिढी फिरतात ना लोक, गोल गोल गोल, हाच नवरा पाहिजे, हाच नवरा पाहिजे, हाच नवरा पाहिजे. घरात बसल्या उठल्या 12 महिने भांडण. तुझं तू बघ, माझं मी बघतो, तू वर जा, मी वर जा. बाबा आमची बिल्डिंग मध्ये म्हातारी वॉचमॅन कन्नडची, मला वाटतो मागच्या महिन्यात रात्री संध्याकाळी वाटतं मी आणि ब्रदर आम्ही आमच्या तिकडे घराकडे जाण्यासाठी बाहेर पडलो. लिफ्टमध्ये आला की थांबला, ब्रदर गाडी आणली होती म्हणून. म्हातारा दारात उभा राहून बायकोला चौथं जा वर जा, जा वर जा. ते आत म्हणते मी कशाला तू वर जा. आतून ती बडबड मी कशाला बरं तू वर जा, तू वर जा. ही काही नाहीये, हे लोकांचं मेंटॅलिटी आहे. आता म्हणणार म्हणे, परत येणार म्हणे, तुझ्याच पोटात येतो का मी. कोण आले? माझा नवरा मेला ना, माझा नवराच माझ्या मुलगीच्या पोटात आलं बघा. कोण येत नाही असं, असं कोण येत नाही. मेलं, संपलं, हिस्ट्री खतम. हालेलुया. आपलं जेनेटिक असल्या कारणाने त्यांच्या नाक येईल, स्वभाव येईल, त्यांच्या काही गोष्टी असतील, काही ऍक्शन असतील, पण ते परत येत नाही. हालेलुया. ह्या ठिकाणी लोकांनी काय काय तरी प्रगत, पण देवाने म्हटले जे पवित्र आहे, जे मौल्यवान आहे, हे कुत्र्यांसमोर आणि डुकरांसमोर फेकू नका. का फेकू नका म्हणल्या? ते तुडवतील, त्याचा नाश तुम्हाला पाडून टाकतील. वचन फेकताना पण, वचन देताना पण आम्ही काळजी घ्यायला पाहिजे. जो वचन घेत नाही ते कोण आहे? 10 वेळा वचन ऐकतात, 10 वेळा पश्चाताप करतात, देवापासून लांब जाऊन ते कोण आहे? 2 पेत्र 2 अध्याय 20 ते 22 वचन. 2 पेत्र 2 अध्याय 20 ते 22 वाचा. 2 पेत्र 2 अध्याय 20 पासून पुढे. प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या चाळीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कन्यात गेले तर त्याची शेवटची दशा पहिली दशापेक्षा वाईट झाली. कसं आहे माहिती आहे? प्रभूला ओळखून देवाच्या कृपेमध्ये येऊन देवाचा अनुभव घेऊन पुन्हा जरी सुटून त्यातून बाहेर पडले तर त्यांची दशा कसं आहे? पहिलीपेक्षा वाईट आहे. तुम्हाला मी लय वेळा सांगितलं, कारण तुम्ही सैताना तोंडातून देवाने तुम्हाला वाचवले असणार. जेव्हा तुम्ही परत त्याच्याकडे जाता, तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल पार्टी आहे. समजाले? 2 पीटर 2nd chapter 20-22 20 ते 22. हालेलुया. काय म्हणतात? जेने देवाची रुची घेतली, देवाचा टेस्ट घेतला, देवाचा अनुभव घेतले, ते व्यक्ती जर परत मागे गेले, परत देवाला विसरून मागे गेले, त्यांची दुर्दशा वाईट होतो, फार वाईट होतो. का म्हणते तिथं पुढं पुन्हा एकदा 20. प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर, घाणीतून देवाच्या ज्ञानाच्या द्वारे, समजाले? देवाचं ज्ञान आले म्हणून जगाच्या घाणीतून. जोपर्यंत देवाचं ज्ञान मनुष्यावर येत नाही, तो जगाच्या घाणीतून सुटत नाही. लक्षात घ्या. क्लिअर?
देवाचं ज्ञान लोकांच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. म्हणून होशे 4:6 मध्ये ज्ञानाचा अभावी माझा लोकांचा नाश झालेला आहे. ख्रिस्ताचं ज्ञान लोकांवर नाहीये, म्हणून हे जगाच्या गाणीतून हे लोक सुटत नाहीये. पण इथं म्हणते ज्या लोकांवर देवाचं ज्ञान आला, जगाच्या गाणीतून लोक सुटले आणि पुन्हा वाच ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कण्यात गेले तर त्याची शेवटची दशा पहिली दशेपेक्षा वाईट झाली आहे. चिंध्या करतो सैतान, चिंध्या करतो. सुटून गेला परत सापडला. समजाले? सौलाचा जीवन बाईबलमध्ये लय मोठा उदाहरण आहे. यहूदा इस्कारियोतीची पण लय मोठा साक्ष आहे. हा पहिल्यापासून वाईट होता माणूस. यहूदा इस्कारियोती पहिल्यापासून तो वाईट होता, पण देवाने त्याला निवडली. रात्रभर प्रार्थना करून निवडली. निवडताना पण देवाला माहित होता, सगळं माहित होता, तरी पण 3.5 वर्ष त्याला संधी दिली. त्याला विश्वासामध्ये ते पैशाच्या डिब्बी पण त्याला दिली. तू हँडल कर एकदा, तिथं तरी तू बदलशील. टीचिंग द्यायचे, त्याला शिकवायचा प्रयत्न केले, पण तो बदलला नाही. काय झालं त्याची परिस्थिती? तुम्हाला असं इझी वाटत असेल तर काय नाही, गेला आणि पाशी गेला. त्याचं पाशी कसं झालं माहितीये का? पडत जाऊन कुठं तरी जंगलात जाऊन ते बसला आणि 4 बाजूने सैतान गेले त्याला, जा मर जा, जा मर जा, जा मर जा. बुद्ध आवाज. जे लोक आपलं मन सैतानासाठी उघडतात, सैतान त्याच्या जीवनामध्ये राज्य करतो. त्याचा विचार, त्याचा सगळं सैतानाने कंट्रोल घेतली होती. त्याचा मन सगळं जा मर जा, जा मर जा. त्याला काय सुचत नव्हतं. जेव्हा जाऊन मेला, कावळे त्याच्या डोळे फोडून खाली. भयंकर आहे. जे गाणीतून सुटल्यानंतर पुन्हा जरी ते गाणे पडतात, एक सैतान जातो, 7 घेऊन येतो. त्या पद्धतीचे त्यांचं जीवन आहे. देवा म्हणून म्हणतो ना, का मी आणि ब्रदर रडतो तुमच्यासाठी, मागे जाऊ नका रे मर्शीला. आम्हाला काही होत नाही, लक्षात घ्या. आम्हाला काही होत नाही. आजपर्यंत 27 वर्षात की नाही, हजारो लोकांना प्रभूमध्ये आले. हजारो लोकांना. आज नाहीये सगळीकडे, पण देवाला आभार. किती लोक पास्टर झाल्यात, किती लोक देवाचे सेवक झाल्यात, किती लोक चांगला लग्न होऊन संसार मांडून बसल्यात, व्यवस्थित प्रभूमध्ये आहेत. काय लोक गेलेत भटकून, काय लोक लक्षात पण ठेवत नाही. हे नगी बाई हे नवी ओळखतच नाही, अशी नाटक करतात. पण माहिती आहे, देवाला माहिती आहे, त्यांच्या आत्म्याला पण माहिती त्यांच्या जीवनामध्ये देवाने काय कार्य केले. हजारो लोकांचे सिक्रेट्स मनामध्ये आहेत. हजारो लोकांचे सिक्रेट्स. आज लेकराचं जीवन बांधून ते सुखी आहेत सगळ्या आपल्या ठिकाणी, पण त्यांच्या लक्षात पण नाही. असं कोणत्या आपल्यासाठी प्रार्थना केले होते कधीतरी? हालेलुया. हे आमचं काम नाही. आमचं काम एकच आहे, दोनों हाथ में हाथ बढ़ेंगे, सब मिला के हाथ. हाँ, सुनाएंगे सुसमाचार. एकच काम. दोघे जायचे पुढं. कोण यायलंय, कोण चढतात गाडीत, कोण कुठं उतरतात, हे काय बघत बसायचं नाही आम्हाला. पण जितक्यानी आमच्यामध्ये शिकून गेल्यात, त्यामध्ये टिकल्यात, ते आजही चांगले. जेनी नाकारून गेल्या त्यांचं नुकसान झालं. ते देवाचा शुभवर्तमानाचा प्रकार तुमच्यावर पडलाच नसता, काय प्रॉब्लेम नाही. पडून अनुभव घेऊन जर मागे गेले, त्याची एवढी दुर्दशा आहे. पुढे वाचा 21. हा. कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा पुनःसंबंधे ते त्याच्यासाठी बरे होते. हालेलुया. कोण समजून सांगतात? येशू ख्रिस्ताला देव म्हणून कबूल करणाऱ्या प्रत्येकाला पवित्र आत्मा. पहिली पॉइंट लक्षात. लोक म्हणतात ना, पवित्र आत्मा मला पाहिजे, पवित्र आत्मा मला पाहिजे. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्याशिवाय तुम्ही येशूला देव म्हणून स्वीकार करू शकणार नाही. ज्या दिवशी तुम्ही येशूला देव म्हणून स्वीकार केला, हे तुमचं काम नाही, हे पवित्र आत्म्याचं काम आहे. तेव्हाच तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. समजायला? पण त्या आत्म्याला स्थिरप करण्यासाठी तुम्हाला वचनामध्ये वाढायला लागतो, त्या अभिषेकामध्ये भरायला लागतो. आता टेलर काम करणारा व्यक्ती एक दिवस पेपर घेतली, सीझर घेतली, ड्रॉइंग काढली, तर टेलर होतो का? होतो का? त्याला रोज शिवायला लागते, पेपर कटिंग करायला लागतो, कापडमध्ये गार्मेंट कट करायला लागतो, ते स्टिच करायला लागतो. तो शिवून 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 एक्सपर्ट होतो, मग डिझायनर बनतो. तुमच्यामध्ये ज्या दृष्टीने येशूला स्वीकार केला, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, पण त्यामध्ये वाढण्यासाठी त्याला प्रॅक्टिस रोज केली पाहिजे. रोज भरले पाहिजे आत्म्याने, रोज भरले पाहिजे. बोलत राहिलं पाहिजे
देवाबरोबर, मग तुम्ही वेगळं नाही, त्यात असणार, त्यात तुम्ही असणार. असं मी बोलतो ये नाही नाही, हालेलुया, ते वेगळं आहे. मग इथं काय सांगतात, ज्याला पवित्र आत्म्याच्या रुची घेतल्या ते जरी लोकांनी पतित झाले, त्यांची दुर्दशा फार वाईट आहे. पुढे 22. आपल्या अवकाळीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गळात लोळण्यास परतलेली डुकरी, अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे. किती वाईट, किती वाईट. डुकर काय करते, किती पण तुम्ही आंघोळ घाला, सेंट मारा, चांगला बिछाना घाला, अब्बा ही काय घातलेत गाणीकडं म्हणते की नाही. डुकर आवडते का चांगलं चांगलं सजवून ठेवलेलं, तिला त्या कठर ती सेंट वास तेच तिला आवडते. तसं कुत्र पण बघले की ते परत झाडते. आम्ही पाळतो, एक पण असं खात नाही हो. मी बायबलचा विचार करतो, आमचे एक पण खात नाही असं वाकलेले वेगळे कधी, एक पण नाही, कोणच नाही. आता 2 स्ट्रीट डॉग्स आहेत आणि एक रॉट व्हीलर आहे आणि एक जीआर आहे. कुणी पण कधी चुकून बघले बिकले काहीतरी झालं, कुणी परत खात नाही, काय पण असू दे, अजिबात नाही. पण जो माणूस प्रभूमध्ये असून देवाला विसरून पडतो तो त्या कुत्र्यासारखा जे चाटून खाणारे आहेत. म्हणतात ना सीझनल, अचानक लय पॉवर मध्ये असणार, मला किती अभिषेक आला, किती अभिषेक आला. दुसऱ्या दिवशी काय झालं, प्रार्थनाच केलं नाही, का केलं नाही, लय टेन्शन आलं, लय काहीतरी झालं, गाडी कुठे गेली, ट्रीटमेंट झाली. समजा मी काय बोलायला, या लोकांची गती हा सारखा आहे. ते म्हणतात असल्या लोकांकडे तू टाकू नको. सध्या मी जास्त लोकांची लांबण लावत नाही. खरं सांगायला पहिला मी एवढा वेळ काढून 2 तास लोकांना मी काळजीने सगळ्यांचं आठवण करून करून त्यांना मेसेज पाठवायचे, विचारायचे, विचारपूस करायचे. ते पप्पा म्हटलं बंद कर. काय लोक आहेत रोज पाठवतात, त्यांना मी रिप्लाय करते. रेअरली कधी तर आत्म्याने मला कोणाला दाखवलं तर मी करते, नाही तर नाही. हालेलुया. ते पप्पा म्हटलं गरज नाही तिकडे पेरायचं नाही, मूल्यवान आहे, तुम्हाला बाबाने दिलेलं सांभाळून घ्या, सांभाळून घ्या. काय म्हणतात, जे मागे गेलेले लोक ते वाकायचं, ते साठायचं, ते वाकायचं साठायचं, पाप करणार नाही, पश्चाताप करणार, रडणार, मारणार, सगळं सोड देणार, परत 4 दिवस पवित्र जीवन, परत जाऊन तिकडेच पडणार. असं नाही. मग काय बघितलं, जखमी मनाची दार उघडले, देवाने त्याची घराची दार उघडली, त्याची घराची दार उघडली. जे अशक्य ते शक्य करणारा आमचा बाप आहे, अशक्य ते शक्य करणारा आमचा बाप आहे. काय म्हणतात, कोण आहे 2 खाडे. जाऊया आपण मार्क 16 अध्यायामध्ये, मार्क 16. मार्क 16:3. हा. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरीच्या तोंडावरून 2 आपल्याकरता कोण होतील. बघा पुन्हा एक बार, तुमच्या जीवनामधला प्रश्नासाठी तुम्हाला एक मोठा प्रश्न असेल, हा समस्या कसा सुटेल, ही मोठी 2 कोण काढेल, जात करत वाटेने त्या ठिकाणी चालत. कबर कुठं असते हो, कबर कुठं असतात, बोला की कबर कुठं असतात. आता आपल्या कुठं पण ठेवतात, पहिलं तसं नव्हतं, गावाबाहेर. आता सगळ्या गावाबाहेरची कबर तर गावाच्या आत आले, मतलब फाईट झाले. आमचं तर चर्च आहे ना, चर्चमध्ये असं आराधना करायचं, असं व्हायचं कबर. आता पहिलंच नाही सांगत तुम्ही, मला काय माहिती बाबा, चांगलं लक्षात आलं. मी ज्या स्कूलमध्ये शिकलो, ज्या हॉस्टेलमध्ये होतो, याच्याला तिथे पण कव्हर्स होतं. मोठे कॅम्पस, सगळ्या चर्च, हॉस्टेल आणि हे सगळं स्कूल वगैरे, आणि भिंत होती, भिंतीकडे पलीकडे सगळं कव्हर. आणि आता ज्या चर्चला मी जातो संडेला, चर्चमध्ये असं गाणं म्हणून असं वेगळे कव्हर असतं. इथे काय आहे, कब्रस्तान गावाबाहेर असते, गावाबाहेर. पहाटेची वेळेला या बहिणी विश्वासानं चालत. कब्रस्तानात सगळ्यांनी बघितले होते, असं नाही की यांना माहित नव्हतं. समजायला, कब्रस्तान काय आहे कसं आहे ह्यांना माहित नाही असं नव्हतं. ह्या लोकांनी कुठं ठेवले येशूला, कसं ठेवले हे बघून गेलेली बायका होते. लई मोठं दोंड घातलं, कारण ह्या लोकांना भीती होतं, याला म्हटलं 3ऱ्या दिवशी उठून बाहेर येणार, म्हणून त्याला सील करूया, मोठं दोंड लावूया, असं पण प्रयत्न
आता ही पैकी जाता जाता विचार करायला, आता कसं होणार, कोण काढणार, कसं होणार. 14 वचनाचा 4. त्याने वर पाहिले, तो दोंड एकीकडे लोटलेली आहे. आमेन. असे त्याच्या दृष्टीस पडले, ती तर फारच मोठी होती. हालेलुया. तिने जेव्हा तिथं बघितली जाऊन, आता कसं ग, कोण काढणार ग, कोण आपल्याला मदत करतील ग, तिकडे येऊन जेव्हा जाऊन बघतात, दोंड काढलेली आणि फार मोठी होती. ज्या ज्या लेकरांना विश्वासाने वचन ऐकलेलं आहात, तुमच्या जीवनात मोठी दोंड काढलेले. हालेलुया. जी मोठी दोंड तुमच्या जीवनामध्ये कडखडीमध्ये देवाने ते काढलेले आहेत, हळवलं, सरकवलं, देवाने आपलं काम केलेलं आहे. हालेलुया. 3 प्रकारचे दार, एक वांझ स्त्री, एक तुरुंगात टाकलेल्या मारण्यासाठी दुसऱ्या दिवशी मारून टाकणार, आणि एक कुटुंब, सगळ्यांची दार देवाने उघडली. तोच देव आज या ठिकाणी तुमचं पण जीवनामध्ये कार्य करण्यासाठी, तुमचं पण जीवनामध्ये तेच महान कार्य करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. विश्वास आहे. एक लक्षात ठेवा, जसं आपण म्हटलं लोक 1:37, त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. त्यासाठी सर्व काही शक्य आहे. कुठलीही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये असू दे, म्हातारीला पण देवाने एनर्जी दिली, शक्ती दिली, बाळ दिली. त्या बाईचा अनादर देवाने दूर केली, त्या बाईचा पुन्हा अनादर दूर केली. शत्रूच्या योजनेवर पाणी मारून पेत्राला जेलमध्ये घेऊन जाऊन आत तुरुंगात टाकलेल्या व्यक्तीला मंदिरामध्ये उभा केले. जा रे, देवाचं वचन सांग जा. आणि हा तिसरा, ज्याला जगाने तुच्छ लेखली, वाईट पापी म्हणत होता, त्याचं मन त्यानं उघडलं देवासाठी. त्या क्षणाला त्याच्यात त्याच्या घराचं तारण झालं, ते दार उघडली. हालेलुया. देवाने दार, मोठी दार उघडलेला आहे. मला माहित नाही, पण मी पुन्हा सांगतो, कुठेही तुम्हाला काय दिसणार आहे, पण मोठा काम देवाने तुमच्या जीवनामध्ये केलेला आहे. आपण उठून उभं राहूया, महान बापाला धन्यवाद करूया. थँक्यू डॅडी. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रिबामाशे खेरी अंदर मबखरा रामाशे. धन्यवाद बापा, धन्यवाद. थैंक यू माय लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी जीसस. थैंक यू डैडी, थैंक यू. हालेलुया, हालेलुया. थैंक यू माय गॉड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. रिबामाशे खेरी अंदर मबखरा रामाशे. म्हणजे लेकरांनो, घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका. फक्त तुम्हाला चालत राहायचंय, तुम्हाला थांबायचं नाहीये. ज्या मार्गामध्ये देवाने तुम्हाला उभा केले, तर पुढे जायचंय तुम्हाला. सगळ्यांनी काम केले. त्या बायकांनी कबरेपर्यंत जात होते. जकरियाने देवाचं ऐकले, आपल्या घरी गेले, आपल्या बायकोला जाणला, म्हणून मुलगा झाला. नंतर आम्ही बघितलो, पेत्राला पण देवाने घेऊन गेले त्याच्या कामाप्रमाणे. स्टीफन पण आत्म्याने पण कधी घाबरला नाही. तो बोलत होता, तो काही का परिस्थिती किती बिकट असू दे, तो म्हटला, माझा आत्मा तुझ्या हातामध्ये समर्पण करतो. या लोकांना तू क्षमा कर, या लोकांना तू क्षमा कर. आणि शेवटी आम्ही बघले, जकरिया, ज्या व्यक्तीला लोकांनी तुच्छ लेखतात, वाईट म्हणतात, शी तू म्हणतात, पापी म्हणतात, तेंगणा म्हणतात, तो व्यक्ती आपला सगळं पैसा, पदवी सगळं त्याने टाकला, नम्र झाले ईश्वर बघण्यासाठी. त्या घराण्याचे तारण झाला, त्या घराण्याचे तारण झाला. तोच देव आज या ठिकाणी आहे, तोच बाबा या ठिकाणी आहे. तो म्हणतो, माझ्या लेकरा, कुठली ती मोठी दोंड तुझ्या जीवनामध्ये आहे. जसं मार्क 16:4 मध्ये म्हणल्याप्रमाणे ते जाऊन तिकडे बघितले, ते दोंड काढलेला होता आणि तो फार मोठा होता. भले ती समस्या तुम्हाला दिसत आहे, ते छोटा वाटत असेल, पण ते काढल्यानंतर तुम्हाला दिसत आहे केवढा मोठा होता, केवढी मोठी गुंता त्यात होती. तुम्हाला पुढे दिसून येईल. तुम्ही देवाला केवढा प्रेम करता, तेवढा तुम्ही देवाला धन्यवाद देणार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. माझ्या लेकराला समर्पण करा, समर्पण करा, समर्पण करा. थँक्यू माय लॉर्ड. खुद को मैं देता हूँ, पूरे दिल से अर्पण करता हूँ. कुंभार के हाथों में बर्तन समान, मुझको बना दे तू मेरे प्रभु. खुद को मैं
जाऊं मैं बर्तन समान, मुझको बना दे तू मेरे प्रभु, मैं तक ना जाऊं प्रभु। इस जिंदगी में कभी जब तक जान है प्रभु में, संग तेरा रहना है, मैं तक ना जाऊं प्रभु। इस जिंदगी में कभी जब तक जान है प्रभु, संग तेरा रहना है। अनुग्रह दे तेरी आत्मा से, ताकि बना रहूं मैं सर्वदा। अनुग्रह दे तेरी आत्मा से, ताकि बना रहूं मैं सर्वदा। अपनी जाति है तूने यीशु, मैं तेरा हूँ मैं, पीछे ना हट जाऊं मैं। ऐसा दे सामर्थ प्रभु स्वामी, अपनी जाति है तूने यीशु, मैं तेरा हूँ, पीछे ना हट जाऊं मैं। ऐसा दे सामर्थ प्रभु, मैं तक ना जाऊं प्रभु। इस जिंदगी में कभी जब तक जान है प्रभु में, संग तेरा रहना है, मैं तक ना जाऊं प्रभु। Yes, Jesus. इस जिंदगी में कभी जब तक जान है प्रभु, संग तेरा रहना है, संग तेरा रहना है, संग तेरा रहना है। आमीन, आमीन, आमीन। Thank you, Lord. Thank you, God, for the Spirit. धन्यवाद डॅडी, धन्यवाद बापा, तुझं लेकरांचा हृदय तू बाळगणारा बाप आहे बाबा। आजचं वचन तुझी किती प्रेम आहे तुझ्या लेकरांसाठी म्हणून तू दाखवलंस बाबा। ज्या लेकरा चिंतेत आहेत, काळजीत आहेत, माझ्या जीवनातल्या समस्या कोण काढतील, हा मोठा तोंड कोण काढतील, हा जे लेकरांना तू दाखवलंस बाबा। तुझ्यासाठी सर्व काही शक्य आहे, तुझ्यासाठी सर्व काही शक्य आहे। माझ्या लेकरा तुझ्यासाठी जे मोठं वाटत आहे, तू गप्प उभा राहू नको, तू पुढे चल। मी कार्य केलेलं आहे, मी ऑलरेडी तुझ्या जीवनामध्ये महान कार्य केलेलं आहे। तू पुढे जा, तर तू जात नाहीस तू ती गोष्ट बघू शकणार आहे, तू पुढे जा, तू जा आणि बघ मी तुझ्यासाठी कार्य केलेलं आहे। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी ग्लोरी बाबा। आजचा प्रॉफिटिक मेसेज मला खात्रीने मिळते राजा, या पिढीचे लोक, येणाऱ्या पिढीचे लोक पण आशीर्वादित होतील बाबा। ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत वचन जाईल प्रभूच्या नावाने, त्याच्या जीवनात मोठमोठी तोंडे बाबा निघून गेलेला आहे, मोठमोठे दरवाजे खुले झालेले आहे, मोठमोठे बाबाचे साखळी बंद ते तुटून गेलेले आहे। याबद्दल कोटी कोटी धन्यवाद। थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस। जे मान स्त्री आहे त्यांचं कुस तू उघडलास, याबद्दल धन्यवाद। धन्यवाद डॅडी, तुझ्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नाहीये बाबा, तुम्ही केलेल्या महान कार्यासाठी धन्यवाद डॅडी। होली स्पिरिट तुम्ही आला, तुम्ही आम्हाला चालवलं, त्याबद्दल धन्यवाद करू। इथं असलेल्या प्रत्येकाला मी प्रभू येशूच्या नावाने मनापासून ब्लेस करायचं, या महिना सर्वांसाठी आशीर्वादाचा करायचं। आतापर्यंत बाबा
मिनिस्ट्री सेवा तुम्ही आशीर्वादित केली, पुढे पण तुम्ही आशीर्वादित करा माझ्या बाबा. सेवेकरी तुझं नाव उंचवलं जातं, भरपूर आत्म्याची तारण होऊ दे बाबा, लोकांना सत्य समजू दे. जगायसारखं बाबा सर्वांना आपली बाबा घमंडपणा काढून टाकू, आपली बुद्धी ज्ञान आपलं स्थान आपला पदवी टाकून दे, नम्र होऊन बाबा आपल्या कुटुंबाचे तारण साधून घेण्यासाठी तुम्ही कृपा करा, कृपा करा राजा. तुम्ही कार्य करण्याबद्दल धन्यवाद करा, तुमचं नाव उंच करू. वै बाबा पुन्हा एक बार मार्क 16 बाबा 3 आणि 4 वचनासाठी तुमची आभार. एका सेकंड मध्ये बाबा मी तोंड कोण काढतील म्हटलेलं आहे, दुसऱ्या वचनामध्ये ते काढलेले आहे, ते फार मोठा होता. उत्तर पण दिल्यासाठी आभार. प्रत्येकाला ब्लेस कर, तुझा आपल्याला पूर्ण मोकळीक दे. कोणीही ते कुत्र्यासारखा ते डुकरासारखा होऊ नये राजा, कोणी होऊ नये बाबा, कोणी नाशाकडे जाऊ नये. आता तुम्ही प्रोटेक्ट करा म्हणून प्रवेशाच्या नावाला मागते म्हणून आमेन आमेन आमेन. थँक यू. गॉड ब्लेस यू ऑल. देवा तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. वचन पुन्हा पुन्हा बघा, डीप मध्ये मला समजून येईल. थोडापर्यंत कुठेतरी स्किप झालं असेल, थोडा तुम्हाला मध्ये इकडे तिकडे मन विचार कुठेतरी झाले असेल, तरी पुन्हा एकदा बघू नका, ऐका, ऐकत ऐकत काम करा. हालेलुया. मी काम करताना गप्प बसत नाही, गाणं तर लावलेलं असतं, कुठेतरी मेसेज लावते, मी देवाच्या सेवकाचे मेसेज बघतो. मी प्रत्येकांना बघतो, कोण नवीन असू दे जुना असू दे, ऐकलंय मी त्यांना बघतो, त्यांना मी ब्लेस करतो, तुझी प्रेयर पण करतो. तुम्ही पण करा आणि ब्लेस करा. हालेलुया.